जीव ईश्वराच्या स्वरूपाविषयी निरनिराळे मते. जीव ईश्वराचा उपाधिकृत भेद असला आहे पण स्वरूपता नाही. मग ईश्वरापासून जीव भिन्न का भिन्न असं उत्तर होतं, प्रश्न होता ना तो, मी जगताचा करता कोणी, यातला तिसरा प्रश्न, पोट प्रश्न. तर त्याचं उत्तर एक पहिल्याच पंक्तीत एवढ्याच वाक्यात दिलं, स्वरूपातः अभिन्न आणि उपाधी रूपाने भिन्न. पण म्हणले मग नेमकं भिन्न का भिन्न असं जर उत्तर दिलं, विचारलंच, तर मग काय म्हणता येईल, अभिन्नच. आणि मग भिन्न कसे, उपाधी रूपाने. म्हणले मग भिन्न बी झाले ना, पण औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभहानी करत नाही म्हणून ते अभिन्नच. जीव ईश्वराचा उपाधिकृत भेद आहे, स्वरूपाता नाही. कारण अवच्छेदवादात माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर आणि अविद्या विशिष्ट चैतन्यास जीव म्हणतात. कोणत्या वादाचं मत झाले, अवच्छेदवादाचं. अवच्छेदवादात मग ईश्वर कोण, बोला ना, आता इथली पंक्ती बघून बोलायला हरकत नाही. माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आहे आणि जीव कोण, अविद्या विशिष्ट चैतन्य जीव आहे. हे कोणत्या वादानुसार जीव ईश्वराची संगती, अवच्छेद वादानुसार जीव ईश्वराची संगती. आता आभासवाद. आभासवादात साभास माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आणि साभास अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव म्हणतात. मग साभास अविद्या विशिष्ट चैतन्याला आभासवादामध्ये काय म्हणेल, जीव म्हणेल. आणि साभास माया विशिष्ट चैतन्याला आभासवादात म्हणेल ईश्वर. दोन्ही पक्षात भेद कशाचा झाला, एकंदर विशेषणाचा भेद आहे, कशाचा भेद नाही, चैतन्याचा भेद नाही. दोन्ही मतामध्ये चैतन्य काय आहे, एकच आहे. या रीतीने सर्वज्ञ, नंतर सर्व शक्तिमान आणि सर्वतंत्र स्वतंत्र, पुन्हा एकदेशी नाही तर व्यापक असा ईश्वर जगताचा करता आहे, हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले. आता मोक्षाचे साधन ज्ञान आहे अथवा कर्म आहे अथवा उपासना आहे अथवा दोन्ही आहेत, या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आता श्री गुरुदेव सांगतात. मोक्षाचं साधन कोण आहे, मोक्ष कशाने होतो. आता कांडत्रय निरूपिणी श्रुतीची 19 वाणी, 3 कांडात मग कोण आहे, श्रुती माता आहे. आपण नेहमीच ऐकतो 80,000 श्रुती, कर्मपर 16,000 श्रुती, उपासनापर 4,000 श्रुती, ज्ञानपर अधिक प्रतिपादन केलं कर्माचं, त्यापेक्षा नेऊन उपासनेचं, त्याहीपेक्षा कमी ज्ञानाचं. मग श्रुती मातेला हे कर्म उपासनेचं प्रतिपादन कोणत्या साध्य करता सांगितलं, मोक्षरूपी साध्य करता. मग तो मोक्ष श्रुती प्रतिपादित कर्माने होतो, उपासनाने होतो का ज्ञानाने होतो, किंवा हे कर्म उपासना ज्ञान आहेत ना, मग कर्म ज्ञानाने होतो किंवा उपासना ज्ञानाने होतो किंवा कर्म उपासनेने होतो, असे काय आहेत, एकंदर 4 प्रश्न. मग त्याचं उत्तर आता क्रमप्राप्त देतात. मोक्ष कशाने होतो, ज्ञानानेच होतो. मृते ज्ञानान न मुक्ती, ज्ञानादेव तू कैवल्यम, असं श्रुती स्मृतीपुरामध्ये म्हटलेलं आहे. आणि ज्ञानेविन एके उपाय करशी जितुकी ती गुंपिशी अधिके रुखिये, ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारूने, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. अर्थात श्रुती स्मृती पुराण संत वाङ्मय आपण सगळीकडे बघा, मोक्ष कशाने सांगितलेला आहे, ज्ञानानेच सांगितलेला आहे. आणि तेही ज्ञानाने म्हणताना नुसतं म्हणून चालणार नाही, तो वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच. कारण 4थ्या तरंगामध्ये बोलले होते की नुसतं ज्ञान म्हणून चालणार नाही, नुसतं ज्ञानाचा उपदेश करून चालणार नाही, कारण प्रत्येक शास्त्राची ज्ञानाची व्याख्या वेगळी आहे. सांख्यमतामध्ये प्रकृती पुरुषाच्या विवेकाला काय म्हणतात, ज्ञान म्हणतात. आणि द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव या 7 पदार्थाच्या विवेकालाच ज्ञान म्हणतात कणादाच्या मतामध्ये. मग हे ज्ञान, ह्या ज्ञानाने मोक्ष होतो का. बरं, व्यवहारामध्ये 2 भ्रांती घालवणारं ज्ञान आपण ऐकतो बाबाच्या मुखातून. एक दुपारची भ्रांती घालवणारं ज्ञान आणि दुसरं अंतकालाची मरणाची भ्रांती घालवणारं ज्ञान. मग इथे कोणतं ज्ञान लागेल, अंतकालाची भ्रांती घालवणारं ज्ञान. आणि कोणतं ज्ञान, ते वेदोक्त ज्ञान. आणि कोणतं, परोक्ष का अपरोक्ष, अपरोक्ष ज्ञान. महावाक्याने होणार का अवंतरवाक्याने, महावाक्याने होणारं ज्ञान. आणि महावाक्याने होणारं कोणतं ज्ञान, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच काय होतो, मोक्षच होतोच. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होतोच, आहे ना, अन्य ज्ञानाने मोक्ष होत नाही. कारण भ्रांती कोणती आहे, अपरोक्ष. मग ज्ञान कोणतं लागेल, अपरोक्षच. सकाळीच पाठामध्ये विषय झाला, परोक्ष भ्रांती, परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष भ्रांती निवृत्त होणार नाही. त्याच्याकरता ज्ञानसुद्धा कोणतं लागेल, अपरोक्ष लागेल. ते अगदी अदृढ अपरोक्ष सुद्धा चालणार नाही, दृढ अपरोक्ष लागेल. आणि त्याचाही दृढ अपरोक्ष ज्ञान ते झालं की मग मोक्षच होतो. आणि ते मोक्ष ज्ञान झालं असेल आणि मोक्ष होत नसेल तर त्या ज्ञानामध्येच अजून काहीतरी न्यूनता आहे. मग त्याचा कुठला तरी शाब्दिक अभिमान किंवा त्या परोक्ष ज्ञानाचा अभिमान हा कुठला तरी आड आला. बाबा तर शेवटचं वाक्य बोलले, अभिमान नाही
असं वाटणं हाच एक अभिमान. आणि अभिमान इतका हा बारीक आहे, सूक्ष्म आहे, तो कधी आपल्या मानगुटीवर येऊन बसतो आणि कधी आपलं खच्चीकरण करतो हे कळत देखील नाही. आणि कधी कधी होतं काही असं, पण आपल्याला अभिमान नाही बरं का. असं वाटलं की अभिमान नाही याचाच झाला अभिमान. इतर अभिमान जाणं सोपं आहे कारण ते दिसतात तरी, पण मला अभिमान नाही याचा अभिमान जाणं फार अवघड आहे. हा दिसत नाही आणि हा त्यांच्यापेक्षा चितपट केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हा कुठलाच अभिमान नको, कारण तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा, तुका म्हणे अभिमान नारायणा नसोसे. अभिमानाशी धाडी तुका म्हणे बहुनाडी. हां, तुका म्हणे बहुनाडी म्हणून अभिमानाशी धाडी, कारण त्याला धाडलं नाही तर तो नाडणार आणि आपल्याला स्वस्वरूपापासून च्युत करणार. मग नाड ते पाप टाके काय, तुका म्हणे नाड पाप टाके हिताड, कारण अभिमान रूपी एक पापच आहे आणि ते आपल्या हिताच्या आड येणार आहे, ते नको असं बोलतात. मोक्षाला हेतू कोण या प्रश्नाच्या उत्तराला आरंभ. मग मोक्ष कशाने नाही? कर्म किंवा उपासनेने नाही. मोक्ष कशाने आहे? ज्ञानानेच आहे. मग कर्म उपासना मोक्षाचं साधन नाहीच आहे, पण कसे साधन आहे ते? परंपरेने आहे. मोक्षास हेतू कोण या प्रश्नाच्या उत्तराचा आरंभ. एवढा परिच्छेद छोटा आहे, एवढा आपण घेऊ आणि मग थांबू. बघा, मोक्षास हेतू कर्म किंवा ध्यान किंवा उपासना नाही. ध्यान म्हणजे कंसात उपासना, ध्यान म्हणजेच कंसात काय? उपासना. मग मोक्षाला हेतू हे नाही, कर्म किंवा उपासना मोक्षाला हेतू नाही. म्हणजे एकंदर किती हजार श्रुती मोक्षाला साक्षात हेतू नाही? वा, 96,000 श्रुती या मोक्षाला साक्षात हेतू नाही का? मोक्षाला हेतूच नाही आहे, पण मग त्या परंपरेने चित्ताची शुद्धी किंवा स्थिरता याच्या द्वारा. मोक्षास हेतू कर्म किंवा ध्यान म्हणजे उपासना नाही, फक्त ज्ञानच आहे. आणि ते कोणतं म्हटलं आपण? अंतकालाची भ्रांती घालवणारं महावाक्यजन्य दृढ अपरोक्ष जीव ब्रह्मैक्य ज्ञान, तेच मोक्षाला हेतू आहे. कारण जर आत्म्याच्या ठिकाणी बंद सत्य असता तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. आत्म्याच्या ठिकाणी बंद सत्य असताना त्याची निवृत्ती ज्ञानाने काय आहे? आपण निवृत्ती एकंदर 4 प्रकार ऐकून आलो. एक लयरूप निवृत्ती, दुसरी आत्यंतिक निवृत्ती. कारणाच्या ठिकाणी कार्याची तात्कालिक होणारी निवृत्ती ते लयरूप निवृत्ती. आपली प्रसिद्ध वरी वरी पालवे खोडीजे मुळा तरी उदक घालीजे, मग कैसे नाशिन उपजे तया वृक्ष. आणि मग आत्यंतिक निवृत्ती कारणासहित कार्याची निवृत्ती, मग ही आत्यंतिक निवृत्ती. आणि दुसऱ्या 2 निवृत्ती आपण दुसऱ्याच तरंगामध्ये पाहिलेल्या आहेत. एक क्रियेच्या अंगाने निवृत्ती आणि दुसरी ज्ञानाच्या अंगाने निवृत्ती. मग त्याला कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र असेही 2 शब्द आपण 5व्या तरंगात पाहून आलो. मग क्रियेच्या अंगाने निवृत्ती कोणत्या पदार्थाची? ज्याला व्यावहारिक सत्तेतला पदार्थ आहे त्याची निवृत्ती क्रियेच्या अंगाने होते, आणि प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ आहे त्याची निवृत्ती ज्ञानाने होते. किंवा असं म्हणा, प्रमातृभाष्य जे पदार्थ आहे त्याची निवृत्ती क्रियेने, आणि साक्षी भाष्य जे पदार्थ आहे त्याची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने. मग आता हे सगळा संसार तात्विक दृष्ट्या पाहिलं तर प्रमातृभाष्य का साक्षी भाष्य? रामकृष्ण हरी. काय बरं, आता हा दृष्टीसृष्टीवाद चालला का सृष्टीदृष्टीवाद चाललेला आहे? दृष्टीसृष्टीवाद. आणि दृष्टीसृष्टीवादात सगळंच काय आहे? साक्षी भाष्य. प्रमातृ भाष्य काही नाहीच ना, कारण स्वप्न आणि जागृती याच्यामध्ये तीळ मात्र भेद नाही असाच विचार चालला असल्यामुळे हे सगळं काय आहे? साक्षी भाष्य आहे. मग बंद कसा आहे? प्रमातृ भाष्य का साक्षी भाष्य? साक्षी भाष्य. आणि साक्षी भाष्य पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानानेच होते. नाही, कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्तो. मग बंद आत्म्याच्या अज्ञानाने भासलेला आहे की नाही? मग त्याची निवृत्ती कशाने होईल? आत्मज्ञानानेच होईल. मग ही गोष्ट सांगतात. म्हणून म्हणतात बंद सत्य असता तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. सत्य असता तर निवृत्ती ज्ञानाने झाली नसती, पण बंद सत्य नाही ना. बंद कसा आहे? अध्यस्त आहे, कल्पित आहे, मिथ्या आहे. त्याची निवृत्ती कर्म उपासनेने. बंद जर सत्य असता तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. त्याच्या निवृत्तीकरता कर्म उपासनेची आवश्यकता होती, परंतु तो बंद आत्म्याच्या ठिकाणी सत्य नाही. कसा आहे? रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहे. आणि रज्जू सर्पाप्रमाणे तो बंध मिथ्या असल्यामुळे त्या मिथ्या बंधाची निवृत्ती कशाने होईल? हो, अधिष्ठान ज्ञानानेच होईल. आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? मिथ्या अहंकारादी बंधाचं. मिथ्या अहंकारादी बंधाचं अधिष्ठान कोण आहे? आत्मा आहे. म्हणून त्याची निवृत्ती कशाने होईल? आत्मज्ञानाने होईल. आणि सर्व जगदंतपाती पदार्थाची निवृत्ती कशाने होईल? मग अधिष्ठान ब्रह्मज्ञानाने. असं व्यष्टी समष्टी आपण भेद केला तर त्याची ब्रह्मज्ञानाने निवृत्ती होईल. कसं होय? उदाहरण देतात, जसा रज्जू सर्प कोणत्याही क्रियेने निवृत्त होत नाही. आपण ओवी पाहत असतो नाथबाबाची. रज्जूवरी भासाला सर्प थोर, केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार, सर्प अणुमात्र ढळेना. तो अणुभर सुद्धा तसभर सुद्धा हलणार नाही, उलट आपल्याकडे बघतच राहील. कुठपर्यंत? बोला ना.
जोपर्यंत अधिष्ठान रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. आणि एकदा अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर किती मिनिटांनी निवृत्त होईल तो? युगपत आहे ना. अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाची अधिष्ठान रज्जूची इयम रज्जू रूपाने प्रतीती आणि सर्पाची त्या क्षणी निवृत्ती नव्हे, त्याचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय. कारण रज्जू सर्प होता तोवरीच होता न कळता. म्हणजे रज्जू रूपाने न कळता तोवरीच रज्जू सर्प होता. रज्जू रूपाने कळता मग सर्प त्रैकालिक अत्यंत अभाव तिथे होता हेच आपल्याला कळतं. म्हणजे सर्पाची सिद्धीच त्या काळात होत नाही. प्रमाण आहे का? बरं. आणि त्याचा असं पूर्वार्ध काय नाही, फाट नाही ना आपल्याला. ठीक आहे. बरं. कळो येते चित्ती दोरा सरीशी. बघा, जसं रज्जू सर्प म्हणजे रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, म्हणजे रज्जू सर्पाचं दृष्टांत मग हाच सिद्धांत सांगितलं. मला वाटतं त्याच प्रकरणातला अभंग एक मग हा रज्जू सर्पकार पुढं का भासेले जगडंबर, म्हणजे हा अध्यासवादच तो कोबराने तिथे सांगितलं ना. मग निर्या हो रज्जू सर्पकार भासेले जगडंबर निर्यान प्रकरणामध्ये जसं रज्जूवर सर्प अध्यस्त आहे तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत अध्यस्त आहे. रज्जूवरचा सर्प रज्जूचं यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत प्रतीतीला येत राहील, पण रज्जूचं एकदा ज्ञान झालं तर त्याची सिद्धीच होणार नाही, त्याचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होईल. तसं आत्म्याचं वा ब्रह्माचं आपल्याला आत्मब्रह्मरूपाने ज्ञान झालं तर जगताची प्रतीती येणार नाही काय? येईल. तिथे सर्पाची प्रतीती येत नाही आणि इथे जगताची प्रतीती कसं काय येईल? तेवढं उत्तर नाही आठवत. कारण सर्प हा स्वरूपाध्यासातला आहे आणि जगत हे संसर्गाध्यासातला आहे. स्वरूपाध्यासातला पदार्थ अधिष्ठान ज्ञान झाल्याच्या नंतर त्याची प्रतीतीची सुद्धा अप्रतीती होते, पण संसर्ग अध्यासातला पदार्थ अधिष्ठान ज्ञान झाल्याच्या नंतर प्रतीतीची अप्रतीती होत नाही, त्याच्याविषयीचा बाद निश्चय होतो. आणि मग प्रतीतीची अप्रतीती कोणती होईल? अंतकरणाचा आणि त्याचा आध्यासिक तादात्म्य संबंध तो नष्ट होईल, त्यावेळेला त्याच्या प्रतीतीची अप्रतीती होईल. म्हणजे विधेयक आहे वल्ल्यामध्ये जीवनमुक्तीमध्ये त्याची प्रतीती येईल पण सत्यत्वाने येणार नाही. आणि प्रतीती किती आली, सत्यत्वाने नाही आली तर काहीच बिघडत नाही. यथा मृगजल स्वप्नकालात समजा स्वप्न मृगजल तर प्रतीतिकाली सुद्धा स्वप्न, तरी स्वप्नकालात समजा आपल्याला त्या काळात काय ना कल्पित लटकं व्हायना दुःख होतं, पण मृगजळ तर प्रतीतिकाली सुद्धा त्याच्याबद्दल आपल्याला काही दुःख नाही, खेद नाही, काही नाही. का? कारण प्रतीतिकाली त्याचा नाहीचा निश्चय आहे. तसा नाहीचा निश्चय त्याचा होतो कधी? अधिष्ठान ब्रह्माचं आत्मरूपाने ज्ञान झाल्याच्या नंतर. म्हणून याला उपाय काय? मोक्ष कशाने? ज्ञानानेच. कोणत्या ज्ञानाने? वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच. कोणत्या? परोक्ष का अपरोक्ष? अपरोक्ष ज्ञानाने. का परोक्ष का अपरोक्ष का दृढ अपरोक्ष? दृढ अपरोक्ष ज्ञानाने. त्या मिथ्यबंधाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानेच होते. रज्जू सर्प कोणत्याही क्रियेने निवृत्त होत नाही, केवळ रज्जू ज्ञानाने निवृत्त होतो. तसा आत्म्याच्या अज्ञानाने भासणारा बंध त्याचे कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि ते आत्मस्वरूपाचं अज्ञान कशाने निवृत्त होईल? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने. कारण आत्मस्वरूपाच्या अज्ञानानेच कोण प्रतीतीला आलं? ते अज्ञानानं अज्ञानकारी जगत. मग ते कशाने निवृत्त होईल? आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच निवृत्त होईल, त्याला अन्य उपाय नाही. याचाच अर्थ मोक्ष कशाने? तर वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने. पण म्हणले मग कर्म उपासना याने मोक्ष होणार नाही? तर म्हणले नाही. कर्माचे 5 फलं असतात आणि त्या 5पैकी एकाचाही मुमुक्षुला मोक्ष स्वरूपामध्ये उपयोगिता नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधरणामरूपास बुद्धीने जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मेचे असे. परस्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यममिर्ती देवी कुबेरे तेशेची. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या मान म्हणजे माझे होत असे. ज्याच्या आज्ञेने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत, परी तो इठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती करणे भजवा राम. तुम्हीचे आहे आत्माप्त काम तरी न कोणा कराव्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः. अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम्. अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः. तदेवाहं न मत्तन्यदिति मे निश्चिता मतिः. क्रमप्राप्त या
विचारसागर नामक ग्रंथामधील 5 तरंगाचा विचार करून झाल्याच्या नंतर 6व्या तरंगाचा विचार करत असताना आपण वेदांतातला अजातवादाचा सिद्धांत, विवर्तवादाची प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता दिली जाते तो सृष्टीदृष्टीवाद, आणि ज्याच्यामध्ये पदार्थाला ज्ञात सत्ता दिली जाते तो दृष्टीसृष्टीवाद. तर दोन्ही वादाचा विचार म्हणजे विवर्तवादातल्या दोन्ही प्रक्रिया या तरंगामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्यामध्ये सृष्टीदृष्टीवादाची प्रक्रिया 18व्या परिच्छेदापर्यंत सामान्यतः पाहायला भेटते, तर दृष्टीसृष्टीवादाची प्रक्रिया 19 परिच्छेदापासून आरंभ करून या तरंगाच्या शेवटपर्यंत पाहायला भेटते. बघ 18व्या परिच्छेदामध्ये आणि 19व्या परिच्छेदामध्ये 18व्या परिच्छेदामध्ये स्वप्न आणि जागृतीमध्ये मुळीच विलक्षणता नाही असं बोललेत, आणि म्हणून स्वप्न हे दिसणारं जगत देखील आग्रत देवाच्या स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, कल्पित आहे असं श्री गुरुदेव बोलत आहेत. तर मग त्या आग्रत देवाचं स्वप्न विस्ताराने ऐकावं अशी इच्छा व्यक्त केली या तर्कदृष्टी नावाच्या शिष्याने. मग त्या आग्रत देवाचं स्वप्न सांगत असताना 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून आग्रत देवाचं स्वप्न सांगायला आरंभ झाला. त्यामध्ये 28व्या परिच्छेदामध्ये आग्रत देवाने केलेली 3 स्वप्न, त्यापैकी 3 प्रश्न, स्वप्न नव्हे, हे एका स्वप्नात केलेले 3 प्रश्न. मग आग्रत देवाने केलेले 3 प्रश्न, त्यापैकी 2 प्रश्न यांची उत्तरं होऊन तृतीय प्रश्नाचा विचार आपला कालपासून चालू झालेला आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न होता मी कोण. त्याचं उत्तर दिलं तू एक आहे, व्यापक आहे, 3 परिच्छेद रहित, षडभाव विकार रहित, अजन्मा ब्रह्मरूप असणारा आत्मत्व आहे. दुसरा प्रश्न होता जगताचा कर्ता कोण. त्याचं उत्तर भेटलं जगत हे स्वभावता होत नाही, अल्पज्ञ जीवाला मनाने देखील याचं चिंतन करणं शक्य नसल्यामुळे जीवही याचा कर्ता नाही, तर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वतंत्र स्वतंत्र असा असणारा जो ईश्वर आहे तो या जगताचा कर्ता आहे. त्यात पुन्हा पोटप्रश्न होता ईश्वर व्यापक का परिच्छिन्न. तर ईश्वर जर एकदेशी मानला तर त्याचा देशाने अंत होईल, देशाने ज्याचा अंत होतो त्याचा कालाने अंत होईल, आणि देशकालाने अंत्य ज्याचा होतो तो पदार्थ अनित्य, आणि अनित्य म्हटलं की तो जन्य, म्हणजे त्याचा कोणीतरी जनक सांगावा लागतो. ईश्वराचा जनक ईश्वर मानला आत्माश्रय दोष होतो. ईश्वराचा जनक दुसरा ईश्वर मानला तर तो तरी जन्यच, मग त्याचा जनक कोण म्हटले पहिला अन्योन्याश्रय येतो. मग पहिल्या दुसऱ्याचा जनक पहिला मानला तर म्हणजे ईश्वराचा जनक स्वतः ईश्वर मानला आत्माश्रय येतो. मग आत्माश्रय येऊ नये म्हणून दुसरा ईश्वर मानला तर तो तरी जन्यच, मग त्याचा जनक पुन्हा पहिला ईश्वर मानला तर अन्योन्याश्रय येतो. म्हणून पहिल्याचा जनक दुसरा, दुसऱ्याचा जनक तिसरा, पण तो तरी जन्य. त्याचा जनक पुन्हा पहिला ईश्वर मानला म्हणजे दुसरा मानला तर अन्योन्याश्रय, आणि पहिला मानला तर चक्रकापत्ती येतो. मग तो येऊ नये म्हणून पहिल्याचा दुसरा, दुसऱ्याचा तिसरा, तिसऱ्याचा चौथा असं चालत गेला, अनवस्था दोष येतो. आणि याला कंटाळून हे प्रवाह म्हणले मग कुठला तरी एक मानून टाका, पण कुठला तरी एक माना, त्याला युक्ती द्या, तर युक्ती देता येत नसेल विनिगमन विरह नावाचा दोष येतो. आणि मग शेवटी या प्रवाहाला परंपरेला कंटाळून एक कुठला तरी एक XYZ म्हणजे 35 क्रमांकाचा जे आपण 5-35 मानले त्यातला 35वा ईश्वर सगळं जगताचा करता आहे असं म्हणा, असं आपण पूर्वपक्ष म्हणेल. तर म्हटले अगोदर जे 34 मानले त्यांचा विचार काय, म्हणले त्यांचा विचार द्या सोडून, म्हणजे ते झाले निष्फळ. निष्फळ होणं म्हणजे प्रागलोप नावाचा दोष येतो. पण हे सगळे दोष कधी येतात, ईश्वर एकदेशी मानला, जन्य मानला तर. पण ईश्वर एकदिशी नाही, तो व्यापक आहे आणि अनादि अनंत स्वरूपाचा आहे. मग तो ईश्वर जगताचा करता आहे. आणि मग पुढचा एक त्यातला पोटप्रश्न राहिला होता, मग ईश्वर जर व्यापक आहे तर व्यापक ईश्वरावरून जीव भिन्न आहे का अभिन्न आहे. म्हणजे स्वरूपातः अभिन्न आहे आणि उपाधी रूपाने पाहिलं तर भिन्न आहे. म्हणजे मग नेमकी भिन्न का अभिन्न, म्हणले मग ते उपाधी रूपाने भिन्न आणि स्वरूपातः अभिन्न. म्हणले पण नेमके काय, म्हणले नेमके अभिन्नच आहे ना. मग भिन्न दिसतात ते उपाधी रूपाने, आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाचा लाभ हानी करत नाही. आणि मग जीव ईश्वर स्वरूपाविषयी अनेक वाद, त्यापैकी 2 वाद ग्रंथकाराने आपल्याला इथे सांगितले होते.
एक अवच्छेदवाद आणि दुसरा आभासवाद. अवच्छेदवादांना विचारलं जीव म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय, तर ते म्हणतात अविद्या विशिष्ट चैतन्य जीव आणि माया विशिष्ट चैतन्य ईश्वर. आभासवादाला विचारलं तर ते म्हणतात नाही, नुसतं माया विशिष्ट चैतन्य ईश्वर नाही, साभास माया विशिष्ट चैतन्य ईश्वर. नुसतं अविद्या विशिष्ट चैतन्य ईश्वर नाही, साभास अविद्या विशिष्ट चैतन्य ईश्वर. आता अवच्छेदवाद आणि आभासवाद हे दोन्ही वाद जीव ईश्वराची संगती सांगत असताना विशेषणाचा भेद आहे. मुळात तत्वाचा दोन्ही वादामध्ये भेद नाही. आणि असं असणारं जे ईश्वर चैतन्य तोच जगताचं करताय असं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पूर्णत्वाला गेलं. आणि मग तिसरा प्रश्न होता मोक्षाला हेतू कोण. आता मोक्ष प्रतिपादक शास्त्र म्हणजे श्रुतिमाता. अहितापासून काढिती हित देवनी वाढविती नायगा श्रुती पर्वती माऊली जगा. श्रुती ही कांडत्रय निरूपिणी 3 कांड आहेत. 80,000 श्रुती या कर्मपर आहेत, 16,000 श्रुती उपासनापर आहेत आणि 4,000 श्रुती ज्ञानपर आहेत. श्रुतीने अधिक प्रतिपादन कर्माचं केलं, त्यापेक्षा नेऊन उपासनेचं आणि त्याहीपेक्षा अत्यंत नेऊन हे ज्ञानाचं प्रतिपादन केलं आहे. म्हणून मग ज्ञान श्रुतीला मोक्ष कर्माने सांगायचा का उपासनेने सांगायचा का ज्ञानाने सांगायचा का दोन्हीने म्हणजे कर्मज्ञानाने, कर्म उपासनेने किंवा उपासना कर्माने, असा तिसरा प्रश्न आहे. आणि त्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कालपासून आपण पाहत आहोत. त्याहीमध्ये तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराला आरंभ झालेला 45 क्रमांकाच्या परिच्छेदापासून आणि तिसऱ्या क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये अगदी स्पष्ट श्री गुरुदेवाने सांगितलं मोक्षाला हेतू कर्म नाही, मोक्षाला हेतू उपासना नाही, मोक्षाला हेतू ज्ञानच आहे. मग मोक्षाला हेतू कर्म उपासना का नाही आणि मोक्षाला हेतू ज्ञानच का आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा विचार काल आपण बघितला. त्यामध्ये आपण पहिलं तर श्रुतीचं प्रमाण बघितलं. काय ऋते ज्ञानान्न मुक्ती, अर्थात ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. मग जगद्गुरु तुकोबारायचं म्हणणं म्हटलं आपण ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारू नये. ज्ञानोबरायचं म्हणणंही तेच आहे. ज्ञानविन एके उपाय करशी जितके ती गुंपिशे अधिकी रोखीये, किंवा ज्ञानविन आपलं हे तैसे मोक्ष देईल ज्ञान. म्हणजे आता पुढचं तूर्त इथे घेऊ नका, पण ज्ञानानेच मोक्ष होतो या सर्वांची एक वाक्यात आहे. म्हणजे ज्ञानात एव तू कैवल्यम असं श्रुतिमाता आपल्याला सांगते. इति शास्त्रेषु दिंडीमह, असे शास्त्रामध्ये दौंडी वाजून कंठरवाण्याने सांगतात की मोक्ष कशाने आहे, ज्ञानेन मोक्ष वशमानयंती, असं आचार्याच्या एका पंचकामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. मोक्ष कशाने वशीभूत होईल, आपल्याला ज्ञानानेच वशीभूत होईल. म्हणजे मोक्ष कशाने, मग ज्ञानाने. याचाच अर्थ कशाने नाही, कर्म उपासनेने नाही. म्हणजे कर्म आणि उपासनेने मोक्ष का नाही असं जर विचाराल तर त्या 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण बघितलं. आपण निवृत्तीचे 2 प्रकार पाहून आलेलो आहोत. 2 प्रकार निवृत्तीचे आपण 4थ्या तरंगात पाहिलेत आणि 2 प्रकार निवृत्तीचे आपण द्वितीय तरंगामध्ये पाहिले. 4थ्या तरंगामध्ये निवृत्तीचे 2 प्रकार पाहिले, ते लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे काय, कारणास ठिकाणी कार्याची होणारी तात्कालिक निवृत्ती, ती लयरूप निवृत्ती आहे. माऊलीच्या भाषेत वरी पालवे खुडीजे, मुळा उदक घालीजे, कैशीने नाशी निपुजे तया वृक्षा, ही लयरूप निवृत्ती. आणि आत्यंतिक निवृत्ती, लयरूप निवृत्ती एक दुसऱ्या व्यवहारात म्हण आहे, नावी उठला खुंट फुटला आहे ना, म्हणजे ही जी निवृत्ती आहे लयरूप निवृत्ती आहे. आणि आत्यंतिक निवृत्ती कारणासहित कार्याची होणारी निवृत्ती, तिला आपण आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतो. म्हणजे अज्ञानासहित अज्ञानकारी जगताची निवृत्ती, ती आत्यंतिक निवृत्ती. जसं की नस पुनरावर्तते, त्याच्याकरता म्हणजे बाबा उदाहरण सांगत असतात की आपण ही जे हजामत करतो ही लयरूप निवृत्ती आहे, पण टक्कल पडल्याच्या नंतर पुन्हा सलूनमध्ये जावं लागत नाही, तर ती आत्यंतिक निवृत्ती आहे. एकदा गेले केस का पुन्हा ते येत नाही, ती आत्यंतिक निवृत्ती आहे. तसं कारणासहित कार्याची निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती, आणि कारणास ठिकाणी कार्याची होणारी तात्पुरी ती निवृत्ती ती लयरूप निवृत्ती. हे 4थ्या तरंगातले प्रकार आहे. इथे हे अपेक्षित नाही. इथे आणखी 2 आपण द्वितीय तरंगामध्ये बघितले होते. पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये वादामध्ये हे जगत आद्यस्त नाही, ते सत्य आहे म्हणून कर्माने मोक्ष तो बोलला होता. आणि वादामध्ये जगत आद्यस्त आहे सिद्ध करताना मग तिथे 2 निवृत्ती पाहिली होती, एक क्रियेच्या अंगाने आणि एक ज्ञानाच्या अंगाने. व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाची निवृत्ती ही क्रियेने होते आणि प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानाने होते असं बघितलं होतं. मग
बंध जर वादामध्ये जगत बंध हा वादामध्ये जर सत्य ठरला तर त्याची निवृत्ती कशाने होईल? कर्माने, क्रियेने. पण वादामध्ये जगत सत्य नाही ठरलं, ते आद्यस्थ ठरलं, मिथ्या ठरलं, म्हणून त्याची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने. कारण आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होतो नव्हे, अधिष्ठानच ठिकाणी त्याची सिद्धीच होत नाही, त्याचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. जसं की मग बंध, आता मुमुक्षूला काय निवृत्त करायचं आहे? बंध निवृत्त करायचं आहे. आणि बंध निवृत्त क्रियेने म्हणजे कर्माने होणार नाही, कर्माने म्हणजे उपासनेने नाही, कारण उपासना सुद्धा एक मानसिक कर्मच आहे. क्रियेने त्याची निवृत्ती काय होणार नाही? कारण क्रियेने निवृत्ती होण्याकरता बंध काय ठरला पाहिजे होता? सत्य ठरला पाहिजे. कारण सत्य असेल की त्याची निवृत्ती कशाने होईल? क्रियेने. पण बंध सत्य आहे का अध्यस्त आहे? अध्यस्त आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे का कल्पित आहे? आद्यस्थ मिथ्या कल्पित एकच आहे. आणि कल्पित असेल आद्यस्थ मिथ्या पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानाने होते. म्हणून मोक्ष कशाने आहे? ज्ञानानेच आहे. म्हटलं याला योग्य उपपत्ती द्या, दृष्टांत द्या. तर मग आपल्या पाचीला पुजलेला दृष्टांत म्हणजे रज्जू सर्प. कारण वेदांत सुरू झाला आणि रज्जू सर्प नाही आला तर वेदांत पूर्ण नाही झाला, आहे ना. म्हणजे रज्जू सर्प येणारच येणार. मग रज्जूवर आपल्याला जो सर्प प्रतीतीला आला तो कशामुळे आला? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान. इदम किंचित हे ज्ञान आहे आणि इदम किम अहम न जानामी हे अज्ञान आहे. त्यावेळेला रज्जूच ठिकाणी आपल्याला सर्प प्रतीतीला येतो. पण तो सर्प सत्यही वाटतो रज्जूच्या अज्ञानामध्ये, अधिष्ठानाची सत्यता त्या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येते. पण मग त्या सर्पाची निवृत्ती करण्याकरता आपण उपासना केली, तिथे ध्यान लावून बसलो, बाबा तू जा रे तू निवृत्त हो रे, आहे ना, तू दुसरीकडे, असं होईल का? जाईल का तो? म्हणजे तिथे उपासना करून उपयोग नाही. आणि तिथे रज्जूवरी भासाला सर्पथोर केला वाद्याचा गजर. वाद्याचा गजर ही कर्म म्हणा आणि अथवा मंत्राचा उच्चार ही उपासना म्हणा. त्या रज्जूवर भासलेल्या सर्पाची या कर्माने किंवा मंत्राने म्हणजे उपासनेने निवृत्ती होईल का? नाथबाबा म्हणतात रज्जूवरी भासाला सर्पथोर केला वाद्याचा गजर, अथवा मंत्राचा उच्चार सर्प अणु मात्र ढळेना. थोडा देखील तो हालत नाही, चालत नाही, डुलत नाही, काही करत नाही, तो तसाच आपल्याकडे पाहत राहतो टुळूटुळ. वाटतं येतो देतो की काही प्रसाद. पण त्याची जर निवृत्ती करायची म्हणलं तर हे काहीच करू नका. फक्त काय करा? रज्जूचं ज्ञान करून घ्या. रज्जूचं इयम रज्जू रूपाने ज्ञान झालं की सर्प राहणारच नाही. कारण सिद्धांतच आहे काय? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. नान्य पंथा, दुसरा त्याला उपाय नाही. मग रज्जूच्या अज्ञानाने भासलेला जो सर्प आहे, अध्यस्त आहे, मग त्याची निवृत्ती अधिष्ठान रज्जू ज्ञानातिरिक्त कर्म करा, उपासना करा, निवृत्ती होणार नाही. अधिष्ठानाचं ज्ञान करून घ्या, निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग वादामध्ये हा बंध जर अध्यस्त असेल तर त्याच्याकरता किती कर्म करा, उपासना करा, मग येथे एक नव लाव. जो जे की जे तरुणो पाव तो उपाय होय ते ऐका. कधी? ज्ञाना वाचून, ज्ञानेविनी एके. जो कर्म उपासना योगाधिक उपाय केला तर बंध उलटा वाढत जाईल, तो कमी होणार नाही. पण त्या ठिकाणी अधिष्ठान आत्मा वा ब्रह्माचं आहे ना अपरोक्ष ज्ञान करून घेतलं तर अहंकारादी बंध किंवा ही जगदंतपाती पदार्थ याच्याविषयीची असणारी जी सत्यत्व भ्रांतिरूपी बंध आहे तो मात्र राहणार नाही. म्हणून आपण काल असंही बोललो होतो की प्रतीती येणार नाही असं नाही. कारण ज्ञानालाही संसाराची प्रतीती येते आणि अज्ञानालाही प्रतीती येते. पण अज्ञानाला प्रतीती ती मिथ्या रूपाने आहे आणि ज्ञानाला प्रतीती ती सत्य रूपाने आहे. नव्हे, मिथ्या आणि सत्य हे दोन्ही प्रतीतीच त्याला नाही. कारण तो म्हणतो अहमेव इदम सर्वम. पण आपल्याला दिसतं म्हणून त्याच्या व्यवहाराची संगती आपल्याला लागण्याकरता हे शास्त्रकार बोलतात. आहे ना. खरं तर ज्ञानाच्या दृष्टीने काय आहे? दृष्टी तीन आहेत. एक कार्याची दृष्टी असते, दुसरी कारणाची असते आणि तिसरी अधिष्ठानाची असते. कार्याची दृष्टी ही पामर विषयी जीवाची असते. पडली रूढी जगापरिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. कारणाची दृष्टी ही जिज्ञासू मुमुक्षु साधकांची असते. तो म्हणतो जे जे रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. आणि अधिष्ठानाची दृष्टी ही मुक्त महापुरुषाची महात्म्यांची आहे. ते म्हणतात मत्थ परत्रम नान्यत किंचित असती धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे म्हणे गणायो. तो कोबरा म्हणतात मग ज्ञानाची दृष्टी पाय तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रुकुमाई, काय धवळले जगताकार, अंधार तो निरसला, लपो जाता ठाव नाही, प्रगट पाही पसारा. ही अधिष्ठानाची दृष्टी आहे. आणि मग ते अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाचा अध्यस्त बंधाचा निवृत्ती अधिष्ठान ज्ञाना वाचून होणार नाही. याचाच अर्थ मोक्ष कशाने आहे? ज्ञानाने आहे. पण त्यातही आणखी एक बारकावा आपण बघितला होता, नुसतं ज्ञानाने म्हणून चालणार नाही.
कारण प्रकृती पुरुषाच्या विवेकालाच ज्ञान म्हणतात सांख्य मतामध्ये. तर द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समन्वय अभाव या सप्त पदार्थाच्या विवेकालाच ज्ञान म्हणतात वैशेषिक दर्शनामध्ये. आणि व्यवहारामध्ये दुपारची भ्रांती घालवणाऱ्यालाच ज्ञान म्हणतात. पण हे ज्ञान नाही तर वेदोक्त तत्वमशादी महावाक्याने होणारं जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्याच ज्ञानाने काय होईल? मोक्ष होईल. म्हणजे मोक्ष कशाने? मग आता कर्माने का उपासनेने का ज्ञानाने? मोक्षाचं साधन कोण आहे? ज्ञानच आहे. कर्म किंवा उपासना मोक्षाचं साधन नाही. पण याही उपर एखादा म्हणेल नाही मग कर्म किंवा उपासना मोक्षाचं साधन मानाच, असा त्याने दुराग्रह केला तर त्याच्या आग्रहाचा मान ठेवावा म्हणून किंवा अगदी काही आदल्या काळात वस्तुस्थिती तशी आहे म्हणून क्रमाने त्यांचा स्वीकार करा कर्ममुक्तीमध्ये. तेच सांगतो मग तेच. हो 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 तेच आपल्याला बोलायचं की कर्माने आणि उपासनेने मोक्ष नाहीच हे म्हणणं आणि ज्ञानानेच मोक्ष आहे हे म्हणणं, तिथे एक शब्द फक्त टाकायचा, व्यवहित आणि अव्यवहित, साक्षात आणि परंपरेने. मग क्रममुक्तीचा विचार केला तर कर्म उपासना ज्ञान हे तिन्ही मुक्तीला कारण आहे. पण इथे हे जे बोलतात हे क्रममुक्तीचा विचार करून नाही, इथे सद्यमुक्तीचा विचार केलेला आहे. व्यवहित कारणाचा विचार नाही, अव्यवहित कारणाचा विचार आहे. म्हणजे अव्यवहित उत्तरक्षणी मोक्ष प्राप्त होण्याचा अव्यवहित उत्तरक्षणी कोण उपस्थित आहे? ज्ञानच उपस्थित आहे हा विचार इथला आहे. म्हणून हे क्रममुक्तीचा विचार नाही, सद्यमुक्तीचा विचार करत असताना म्हणून इथे क्रमसमुच्चयाचा आणि समसमुच्चयाचा हाही विचार बाजूला ठेवलेला आहे. अगदी मोक्षाच्या अव्यवहित पूर्वक्षणी मुक्तीला हेतू कोण आहे म्हणाल तर मग ज्ञानानेच मोक्ष. किती कर्म केलं, किती उपासना केल्या, किती चित्त शुद्धही झालं, स्थिरही झालं आणि ज्ञानच नाही झालं, मोक्ष होईल का? उत्तर आहे नाही, आहे ना. म्हणजे साक्षात साधन कोण आहे? जसं पहिल्या तरंगात बोलले तत्वमसी महावाक्याचं वन, तत्वम पदार्थ शोधन हेच अत्यंत अंतरंग साधन. इथे अत्यंत अंतरंग साधनाच्या दृष्टीने विचार करतात, अंतरंग साधनाच्या दृष्टीने विचार हा नाही. अत्यंत अंतरंग साधन कोण आहे तर मग ज्ञान आहे. आणि परंपरेने म्हटलं का चित्तशुद्धीद्वारा कर्मही मोक्षाला साधन आहे आणि चित्ताच्या स्थिरतेद्वारा उपासनाही मोक्षाचं साधक आहेच आहे. पण इथे साक्षात कारणाचा विचार, ठीक ना. पण मग आता तोच विचार घेऊन पुढे चालतात ग्रंथकार. मग एखादा म्हणेल नाही कर्म आणि उपासना मोक्षाचं साधन मानाच, असं जर म्हणेल तर त्याला म्हणतात यत कृतकम तदा नित्यम. एक भाव पाहू नंतर आपण पंक्ती त्या वाचू बघा. यत कृतकम तदा नित्यम, जे कृतक असतं ते अनित्य असतं. मग कर्माने कर्म किंवा उपासना हे कृतक आहे का अकृतक आहे? केल्या जाणारे आहे, क्रिया आहे का त्या क्रिया नाही? क्रिया आहे म्हणजे कृतक आहे, आणि कृतक असतं ते अनित्य असतं. मग कर्म उपासनेचं फल देखील नित्य का अनित्य आहे? अनित्यच आहे. कर्माने प्राप्त होणारा स्वर्गाचं फल, नहुष स्वर्गाधिपती झाला परी राहाटी माझी भांबावला, तो भुजंग तो पावला नेनिसीच काय? किंवा जे इंद्रचंद्राधिक झाली देईची पुरंदर 14 जाती, याचाच अर्थ कर्माने प्राप्त होणारा स्वर्गफल नित्य का अनित्य? अनित्य आहे. बरं उपासना सुद्धा एक मानसिक कर्मच आहे म्हणून त्याचंही फल काय आहे? अनित्य आहे. मग कर्म आणि उपासनेचं फल जर मोक्ष मानला तर मोक्ष नित्य ठरेल का अनित्य? अनित्य ठरेल. आणि मग असा अनित्य मोक्ष पदरी पाडून पुरुषार्थाची हानी होईल का पुरुषार्थाची सिद्धी होईल? पुरुषार्थाची हानी होईल, पुरुषार्थाची सिद्धी होणार नाही. म्हणून कर्म उपासना ही मोक्षाचं साधन मानता येत नाही. स्तुर्त बोलतात बघा. म्हणून कर्म उपासना मोक्षाचं साधन मानता येत नाही. कारण व्यवहारात बघा कृष्यादी कर्माची सस्यादी फलं आहेत. आता कृष्यादी म्हणजे शेती आणि त्याचं फल सस्यादी म्हणजे धनधान्य. मग शेतीरूपी कर्म केलं तर धनधान्यरूपी फल प्राप्त होतं, पण शेतीरूपी कर्मच अनित्य आहे, त्याचं धनधान्य फलही अनित्य आहे. किंवा पारत्रिक भोगा करता म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग सर्व सुख भोगीजे. म्हणून आत्ताच आपला ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये विषय गेला. मग जर यज्ञाधिक कर्म करून स्वर्गाला गेला तर कुठपर्यंत राहतो तो? तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्यमूर्ती लोकम विशंती. आणि रोजच आपण म्हणतो वेशाभोगी कवडा वेचे मग दारीचे पुणे तेचे तसे लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. म्हणजे यज्ञाधिक कर्माचं फल स्वर्गाधिक सुद्धा नित्य का अनित्य? अनित्यच आहे. आणि मग जर हे यज्ञाधिक कर्म आणि उपासना सुद्धा एक मानसिक कर्म आणि त्यांचं फल जर आपण मोक्ष मानला तर मोक्ष नित्य ठरेल का अनित्य ठरेल? मोक्ष अनित्य ठरेल. आणि मोक्ष श्रुती मातेने नित्य सांगितलं का अनित्य? नित्य सांगितलं. म्हणून अनित्य फल देणारे कर्म उपासना
हे मोक्षाचं साधन ठरणार नाही. बरं, आणखी थोडासा विचार करा. म्हणतात ते कर्म करता जो कर्मठ आहे त्या कर्मठाला कर्मापासून फार झालं तर कर्माची आपण म्हणतो सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तसे कर्माची धाव कर्मकर्त्या पुरुषाला त्या कर्मापासून होऊन झाला लाभ तर काय होईल? 5 गोष्टीचा त्याला लाभ होईल. इथले येतात फक्त त्याला किती गोष्टीचा लाभ होईल? 5 गोष्टीचा लाभ होईल कर्माने. काय होईल? एक तर उत्पत्ती फल प्राप्त होईल, उत्पत्ती होईल किंवा नाश होईल किंवा प्राप्ती होईल किंवा विकार होईल किंवा संस्कार होईल. म्हणजे कर्मापासून कर्मकर्त्याला, जसं आपण लौकिक जगात बघा, आपण किती धावलो, किती पळालो, अगदी ग्रामसिंह काय धावेल त्याच्याही पुढे आपण धावलो तर आपली 3 अवस्थेच्या पलीकडे धाव नाही. आणि आपण किती मिळवलं मिळकत तरी 5 विषयाच्या पलीकडे आपली मिळकत नाही. पण जो ज्ञानी महात्मा आहे धावत तर नाही, पण तो 3 अवस्थेच्या पलीकडे म्हणजे ज्या योग वासिष्ठेतल्या सप्तभूमिका आपण म्हणतो तिथपर्यंत जातो. आणि पंचविषयाच्या पलीकडे ब्रह्मानंद, ध्यानानंद, आत्मानंद, पंचदशीमध्ये सांगितलेले आनंद आहेत ना, हे सगळ्या आनंदाची तो प्राप्ती करतो. तसं कर्म करता पुरुष किती धावला, किती त्याने कर्म केलं तर कर्माच्या द्वारा त्याला लाभून किती फल लाभतील? ही 5. एक तर उत्पत्ती, उत्पत्ती म्हणजे कुठल्या तरी पदार्थाची उत्पत्ती. दुसरं होईल नाश, एखादं कर्म केलं तर कशाचा तरी काय करेल तो क्रियेने नाश करू शकेल. किंवा प्राप्ती, एखादं कर्म केलं तर त्या कर्मापासून त्याला कशाची तरी काय होईल? प्राप्ती. किंवा विकार, जसं एखादं आता तांदूळ आहे, आपण पातेला ठेवले, पातेलं चुलंगानावर ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यात थोडं तेल टाकलं, त्याला उकळी आली त्या पाण्यासहित तेलाला, आणि त्याच्यात आपण थोडे मूठभर तांदूळ टाकले तर आता ते तांदूळ राहील का भात होईल? त्याचा भात होईल. म्हणजे तांदळाचा काय झाला? तो एक विकार झाला. म्हणजे कुठला तरी विकार होईल. आणि संस्कार, संस्कारामध्ये 2 प्रकार आहेत. एक गुणाधान स्वरूपाचा संस्कार असतो आणि दुसरा दोषापनयन स्वरूपाचा संस्कार आहे. गुणाधान पहिलं दोषापनयन आणि नंतर गुणाधान. आता दोषापनयन म्हणजे आपण आपल्या अंगावरची जी वस्त्र आहेत यांच्याच ठिकाणी 2 संस्कार करतो. पहिले आपण साबण लावून कपडे धुतो म्हणजे त्याच्यातले डाग काढतो, हा झाला दोषापनयन. आणि नंतर पुन्हा त्याला ते प्रेस वगैरे करणं, इस्त्री करणं, हा काय झाला? गुणाधान. असे संस्कारामध्ये किती प्रकार आहेत? 2. म्हणजे कर्म करता जर कर्म करायलाच लागला तर कर्मापासून त्याला काय प्राप्त होईल? जसं चित्तशे शुद्ध आहे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे असं आपण वेदांतात बोलतो, तसं इथे आता पूर्वपक्षाच्या भूमिकेमध्ये त्याला सांगतात कर्म जर मोक्षाचं साधन मानलं तर ते कर्म मोक्षाचं साधन कसं नाही? कारण कर्मकर्त्याला कर्मापासून या 5 गोष्टीचा लाभ होतो आहे ना. तर पहिला आहे उत्पत्ती, दुसरा नाश, तिसरा प्राप्ती, चौथा विकार आणि 5वा संस्कार. पण हे 5ही गोष्टी मोक्ष स्वरूपामध्ये सिद्ध होऊ शकत नाही. कशा? ते क्रमाक्रमाने पहा. एक थोडासा भाव. आता कर्माचं पहिलं फल काय म्हटलं आपण? उत्पत्ती. जसं कुंभार आहे, कुंभार क्रिया करतो. काय कुंभार क्रिया करतो? रानात जातो, ती चिकन माती आणतो, माती आणल्याच्या नंतर ती त्याच्यात पाणी टाकून चिखल करतो, चिखल तुडवतो, तुडवल्याच्या नंतर मग त्याच्यातला काही चिखल घेतो, त्या चक्रावरच्या भोवती बसतो, त्याच्यावरती ठेवतो, आतून एक हात लावून बाहेरून थापटणं लावून असा त्याला आकार देतो. आणि मग त्या मातीचा काय निर्माण होतो? घट निर्माण होतो. घटाची काय झाली आता? उत्पत्ती. कोणापासून? त्या कोलालाच्या क्रियेपासून घटाची काय झाली? उत्पत्ती. तसं कर्मापासून मोक्षाची, आता मोक्ष म्हणजे काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, यालाच तर मोक्ष म्हणतो ना आपण. अनिष्टाची निवृत्ती, निष्ठाची प्राप्ती याला म्हणतो आपण मोक्ष. मग असा मोक्ष जसं घटाची उत्पत्ती झाली तशी मोक्षाची उत्पत्ती होते काय? मोक्षाची उत्पत्ती होते का? का मोक्ष हे आपलं स्वरूप आहे का नित्यसिद्ध आहे? जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प निवृत्त होतो का तो नित्य निवृत्तच आहे? फक्त आपल्याला तो भ्रम झाला, तो भ्रम निवृत्त होतो आहे ना. तसं दुःखाची निवृत्ती होते का दुःख नित्य निवृत्तच आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नित्य निवृत्तच आहे. आणि परमानंदाची प्राप्ती होती का? परमानंद आपलं स्वरूपच आहे, परमानंद स्वरूपच आहे. म्हणजे घट स्वभाव सिद्ध होता का घटाची उत्पत्ती करावी लागली? घटाची उत्पत्ती करावी लागली आहे ना. तसं मोक्ष स्वभाव सिद्ध आहे का मोक्षाची उत्पत्ती करावी लागते? मोक्ष स्वभाव सिद्ध आहे, मोक्षाची उत्पत्ती करावी लागत नाही. म्हणून मोक्षामध्ये कर्माचा जो पहिला अंश आहे उत्पत्ती, हा मानता येतो का? हा मानता येत नाही. बरं म्हटले मग वेदांत श्रवण हे कर्म नाही का? आपण आता वेदांत श्रवण करतो, हे श्रवण करणं कर्म नाही का?
पण मग वेदांत श्रवण कर्म करण्याकरता सुद्धा मोक्षाच्या प्राप्तीकरता वेदांत श्रवण आपण करतो का मोक्ष आपल्याला अप्राप्त झालेला आहे असा भ्रम घालवण्याकरता आपण वेदांत श्रवण करतो? भ्रमनिवृत्ती करता म्हणजे अप्राप्तीचा जो भ्रम आहे तो भ्रम निवृत्त करण्याकरता वेदांत श्रवण रूपी कर्म आहे, मोक्षाच्या प्राप्तीकरता वेदांत श्रवण रूपी कर्म नाही, म्हणून ते आपल्याला म्हणता येणार नाही. बरं, एखादा काय आहे वेदांत श्रवण कशा करता? निश्चया करता आहे. बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अरनिशी. बरं, त्या निश्चयाची रूप स्वरूपसुद्धा असं एका तुकोबराय म्हणतात, हाची निश्चय माझा परी मी निश्चय होणी दुजा. कारण निश्चय करतासुद्धा मी नाही, कारण निश्चय करणं कोणाचा धर्म आहे? बुद्धीचा. तत्र निश्चयात्मिका बुद्धी, आणि ते बुद्धी माझं स्वरूप आहे का? मी त्याहूनही वेगळा आहे. मग वेदांत श्रवणाचं फल काय? हा निश्चय होणं. वेदांत श्रवणाचं फल काय आहे? हा निश्चय होणं. का निश्चय करती बुद्धी आहे तेही माझं स्वरूप नाही. किंवा आणि वेदांत श्रवणाचं फल म्हणजे एक तर मी मुक्त आहे हा निश्चय होणं, आणि माझ्या ठिकाणी कर्तव्याचा अभाव आहे, कुठलंही कर्तव्य मला नाही. वेदांत श्रवणही केलं आणि मला काहीतरी कर्तव्य राहिलं असं म्हणत असेल तर खरं तत्वबोध झाला असं म्हणता येतं का? तत्वबोध झालाच नाही. बाबा एक वाक्य म्हणत असतात, ध्याता न तू तत्ववेत्ता. मग तो ध्याता आहे, तो तत्ववेत्ता नाही. तत्ववेत्ता म्हणाल तर त्याची अनुभूती ही असती, आत्मानं चेद विजान्यात अयम अस्मिती पुरुषा किमिच्छन कश्य कामाय शरीरम अनुसंजोरेत. हे आक्षेपार्थाने विचारलं, कोणत्या इच्छा करता आणि कोणत्या कामनेच्या तृप्ती करता तो शरीराला पीडा देईल? अर्थात कुठलीच इच्छा त्याला नाही, कारण ज्ञानामृतीनं तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिना नैव आस्ती किंचित कर्तव्य आस्तीचेत नस तत्वविद. जर कर्तव्य राहिलं म्हणत असेल तर तत्ववेत्ता नाही. मग श्रवणाचं फल काय? बंधाकालिपी बंध व्हावा असा निश्चय होणं. बंधनाचे नाही ठावे मा मुक्त कासया म्हणावे असा निश्चय होणं म्हणजे माझ्या ठिकाणी कर्तव्य आहे, मी बद्ध आहे, मी वेगळा आहे आत्मस्वरूपापासून असा जो भ्रम आहे त्या भ्रांतीच्या निवृत्ती करता श्रवण आहे, श्रवणरूपी कर्म आहे का मोक्षाच्या प्राप्तीकरता श्रवणरूपी कर्म आहे? म्हणून श्रवणरूपी कर्म आहे, तुम्ही कर्म करता मग कर्माचं फल मोक्ष नाही असं का म्हणता? असं म्हणू शकेल का? मग असंही म्हणू शकणार नाही. कारण वेदांत श्रवण याचं फल भ्रांती निवृत्ती आहे. वेदांत श्रवणाचं फल काय? भ्रांतीची निवृत्ती. कोणती भ्रांती? मला काहीतरी कर्तृत्व आहे, मला काहीतरी भोक्तृत्व आहे अशी जी भ्रांती आहे त्या भ्रांतीची निवृत्ती हेच वेदांत श्रवणाचं फल आहे. तुम्ही म्हणाल पण हे तुम्ही मनानेच सांगायला लागलं, आम्ही कशाहून ऐकून घ्यायचं? म्हटले आमचं मनाचं बोलणं नाही. आमचे सूत्रकार कोण आहेत? कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव. भाष्यकार कोण आहेत? भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य. आणि भाष्यकार कोण आहेत? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य सुरेश्वराचार्य. आणि असं म्हणतात बाबा वार्तिकार मी डबल भाष्यकारच म्हटलो. वार्तिकार कोण आहे? भगवान सुरेश्वराचार्य. आणि असं म्हणतात उत्तर मुनीनाम प्रामाण्यम. वेदांतामध्ये पुढच्या मुनीला अधिक प्रमाणभूत म्हणून स्वीकारलं जातं. आणि वार्तिकांता ब्रह्मविद्या असं एक वचन आपण काय मागतो आहे ना, वार्तिकांता ब्रह्मविद्या. आणि वार्तिकार भगवान सुरेश्वराचार्य यांनी नैष्कर्म्य सिद्धी नावाच्या ग्रंथामध्ये हा निर्वाळा दिलेला आहे. हा निर्वाळा दिलेला काय? का मोक्ष म्हणजे काय? नित्य प्राप्ताची प्राप्ती. आणि मोक्ष म्हणजे काय? नित्य निवृत्ताची निवृत्ती. आता आपल्याला असं वाटून जाईल नित्य प्राप्ताची प्राप्ती नित्य निवृत्ताची निवृत्ती कसं म्हणता? आगुंतुकाची निवृत्ती म्हणा आणि अप्राप्ताची प्राप्ती म्हणा. पण नाही, नित्य प्राप्ताची प्राप्ती नित्य निवृत्ताची निवृत्ती संभवू शकते. हा विषय तर अगदी पहिल्याच तरंगात आपण पाहून आलेलो आहे. फक्त मध्यंतरी स्वीकार करावा लागतो एका शब्दाचा, भ्रांती आहे ना. मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केला का नित्य प्राप्ताच ठिकाणी प्राप्तीचा व्यवहार घडतो. उदाहरण दिलं होतं त्यांनी, त्याच्या हातातलं सुवर्ण कंकण हरवल्याचा भ्रम झाला आहे ना, पण पुन्हा त्याला माझं सुवर्ण कंकण माझ्या हातातच आहे असं त्यानं सांगितल्याच्या नंतर कळालं ते काही हरवलं नव्हतं. पण व्यवहार काय करतो तो? माझं कंकण मला प्राप्त झालं, सापडलं असं म्हणतो की नाही. मग जरी तो बोलत असा असला तरी त्याचा निश्चय काय असतो? माझं कंकण माझं जवळीच होतं, ते काही दुरून चोरून कोणी नेलं नव्हतं, पण सापडला असा व्यवहार केला. का बरं? मध्यंतरी हरवल्याचा भ्रम झाला म्हणून. तसं रज्जूच ठिकाणी सर्प नित्य निवृत्तच आहे, तो निवृत्त करायचा नाही. पण रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर सर्प निवृत्त झाला असं म्हणतो की नाही. बरं, ज्याचा निवृत्त झाला त्याला जर विचारलं आपण भ्रम होण्याच्या पूर्वी ते खरा सर्प होता का? तो काय म्हणतो? नाही. भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर खरा सर्प होता का? तो काय म्हणतो? नाही. पण त्याला विचारलं बाबा ज्या वेळेला तुला सर्प दिसत होता त्यावेळी वेळेला तरी तेवढ्या काळात तिथं खरा सर्प होता ना, असं म्हणतो का?
नाही. मग सर्पाचा कोणता निश्चय होतो, त्याचा कोणत्या अभावाचा निश्चय होतो? त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. मग रज्जूच ठिकाणी सर्प नाही, म्हणजे रज्जूच ठिकाणी व्यावहारिक सर्पाचा जसा त्रैकालिक अत्यंत अभाव असताना मध्यंतरी आहे असा भ्रम झाल्यामुळे निवृत्तीचा व्यवहार घडला, तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असताना पारमार्थिक स्वरूप सत्तेतल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या प्रातिभासिक सत्तेतल्या बंधाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असताना देखील बंध आहे असा जो भ्रम झाला, त्या भ्रमाची फक्त निवृत्ती करतं कोण आहे? श्रवणादी कर्म आहे ना. म्हणून ते मोक्षाची प्राप्ती करून देत नाही. म्हणून प्राप्तिरूपी विकाराचा म्हणजे कर्माचा जो एक कर्माचं एक फल आहे. पहिलं काय? आपलं उत्पत्ती आहे ना. तर उत्पत्तीरूपी फल हे मुमुक्षुला कर्मापासून लाभेल का मोक्षात, असं म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. आता दुसरं काय फल होतं त्यातलं? नाश. मग मुमुक्षुला नाशरूपी फल प्राप्त होतं म्हणा. कशाने? कर्माच्या द्वारा. तर तेही म्हणता येत नाही. आता कुंभाराने घट निर्माण केला होता आणि घट निर्माण केला तो एखाद्या अंतयात्रेला वापरायला गेला, तर मग काय? फुरेवेला घट फोडीला चरणी महावाक्य दोन्ही बोंब झाली. त्या प्रेताच्या भोवती किती फेऱ्या मारतात? ते 3च का? बरोबर आहे. मग अशा 3 फेऱ्या मारतात. पहिला एक ठोका मारतात, दुसरा असे 3 छिद्र त्याला पडतात, तर मागच्या मागे सोडून देतात. आणि मागच्या मागे सोडला की तो 2 मिनिटात फुटतो का? पडल्या फुटतो. पडला की लगेच त्याचा ध्वंस होतो. मग त्याला काय म्हणतात? प्रध्वंसाभाव. त्याचा झाला नाश. म्हणजे घट उत्पन्न केला आणि उत्पन्न केल्याच्या नंतर त्याच्यावर एखादा सोटा घातला किंवा वरून खाली टाकला का त्याचा नाश होतो. मग तो नाशही जन्माला येतो आहे ना. मग तसा त्याला प्रध्वंसाभाव म्हणा. मग तसा नाश, बंधाचा नाश करायचा नाही का मुमुक्षुला, म्हणून नाशरूपी कर्माचं फल प्राप्त होईल असं म्हणाल. तर बंधाचा नाश करायचा, बंधाच्या अतिरिक्त मुमुक्षुला दुसरा काही नाश करायचा का बंधाचा नाश करायचा? हे एकदा बोला. मुमुक्षुला बंधाचाच नाश करायचा, दुसरा कशाचाही नाश करायचा नाही. पण मग बंधाचा नाश करण्याकरता कर्माने किंवा उपासनेने, उपासना म्हणजे एक मानसिक कर्म म्हणून कर्मच म्हणून चला, कर्माने जर बंधाचा नाश व्हायचा असेल तर तो बंध कसा असला पाहिजे? सत्य असला पाहिजे आहे ना. पण बंध सत्य आहे काय? नाही. तो कसा आहे? मिथ्या आहे. आणि मग मिथ्या असल्यामुळे मिथ्या पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानाने का कर्माने? म्हणून नाशरूपी उपयोग तरी मुमुक्षुला आहे का? तोही उपयोग नाही. म्हणले नाही. पण तिसरा प्रकार प्राप्ती, कर्माचा तिसरं फल काय? प्राप्ती. मग प्राप्तिरूपी फल प्राप्त होईल मुमुक्षुला. ज्ञानाने कशाची प्राप्ती होती? मोक्षाची प्राप्ती. म्हणून ते कर्माचं फल माना. तर असंही म्हणता येणार नाही का? आता आपण गमन करतो, जाणं येणं करतो. आपण गमन केल्याच्या नंतर आपल्याला काय होतं? आपण आपल्या धर्म जिथे राहतो आपण तिथून चालत आलो किंवा जे काय आपलं साधन असेल त्याने आलो इथे आलो, मग या श्रवणाची आपल्याला प्राप्ती झाली. म्हणजे गमनरूपी क्रियेने ग्रामरूपी फलाची काय होते म्हणा? प्राप्ती होते. मग गमनरूपी क्रियेने ग्रामरूपी फलाची प्राप्ती होण्याकरता, तसं आत्ममोक्षाची प्राप्ती होण्याकरता असं एखादं गमनरूपी क्रिया तरी करावी लागेल का? कारण क्रिया परिचिन्नात घडते, व्यापकात घडत नाही. आणि आत्मा तर व्यापक आहे, तो नित्यसिद्ध आहे. म्हणून तिथे गमनरूपी क्रियेचा देखील कुठलाही उपयोग नाही. म्हणून प्राप्तिरूपी कर्माचाही उपयोग मोक्षा स्वरूपामध्ये घडणार नाही. आता चौथा काय आहे? विकार. तेच आता आपण बोललो. आता पाक करणारा स्वयंपाकी आचारी हा काय करतो? ते तांदूळ असेल किंवा खिचडी करायची म्हणल्याच्या नंतर अनेक गोष्टी, मग ते बटाटा, मिरची, तिळ, काय शेंगदाणे वगैरे सगळे एकत्र करतात आणि मग ते कच्चेच असतात. अगोदर पाण्यात आदन आल्याच्या नंतर ते सगळे करून त्यात टाकल्यानंतर त्याची खिचडी तयार होते, म्हणजे पाक निष्पत्ती होते. मग ते पाक करता असणारे आचारी याने हे सगळं कर्म केलं म्हणून त्या आता तो तांदूळ काय ते सगळे वेगवेगळे नाही राहिले, त्याचा एकच पदार्थ तयार झाला, काय? खिचडी. म्हणजे एक विकार तयार झाला नाही ना. पण तसा विकार तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होतो का? काही आत्मा कसा आहे? मुळात निर्विकार आहे. किती विकाराने रहित आहे? काल चिंतन झालं. षडभाव विकाराने रहित आहे. का षडभाव विकार त्याच ठिकाणी नाही? कोणता पहिला विकार असला म्हणजे पुढचे 5 विकार येतात. ज्या येते हा विकार असेल तर मग पुढचे 5. ह्या न ज्या येते म्हणून न म्री येते आणि मग मधले तर नाहीच नाही. मग निर्विकार असल्यामुळे विकार रूपी फल देखील कर्माचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुमुक्षुला प्राप्त होणार नाही. आणि शेवटचा आहे संस्कार. कर्माने काय होतो? संस्कार. आणि त्या संस्कारामध्ये किती प्रकार? 2. दोषापनयन आणि गुणाधान. कपडे धुणं हा दोषापनयन आणि त्याला प्रेस करणं म्हटलं आपण गुणाधान. किंवा त्याला एखादं निळबिळ टाकतात. आपले आळंदीत नाही टाकत कोणी, पण खेड्यापाड्यात तुम्ही बघा ते अगदी पांढरी वस्त्र ठेवतच नाही, अगदी निळी रजनी
असं करून टाकतात. पण मग ते निळं टाकणं हा गुणाधान म्हणा, आणि कपडे धुणं हा काय दोषाप नाही. तसा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुमुक्षूला असा काही संस्कार करायचा का? पण म्हटले अहो असा संस्कार करायचा नाही तर मुमुक्षूला मलाची निवृत्ती करायची आहे, नाही असं नाही. पण कोणत्या मलाची निवृत्ती करायची आहे? आत्म्याच ठिकाणच्या मलाची निवृत्ती करायची आहे असा पूर्वपक्ष म्हणेल. तर आत्म्याच ठिकाणी कुठला मल आहे? कुठलाच मल नाही. म्हणून तर आत्म्याला नित्यशुद्ध म्हणतात. आत्म्याला काय म्हणतात? नित्यशुद्ध, म्हणजे कुठलाही मल नाही. अहो म्हटले आत्म्याच्या मलाची जरी निवृत्ती करायची नसेल तर ज्ञानोबरा म्हणतात तैसे मोक्ष देईल ज्ञान येतं किरण यान परी थारे आयुष्य मन शुद्ध व्हावे. मग मन म्हणजेच कोण? अंतकरण. मग अंतकरणाच्या ठिकाणच्या मलाची तरी मोक्षाला काय करायची? निवृत्ती करायची. मग आता ते तुमची शंका, हेच उत्तर. मग आत्म्याच ठिकाणीच्या मलाची मोक्षाला निवृत्ती करायची, म्हणून ते मलाची निवृत्ती करण्याकरता तरी कर्म उपासना म्हणजे मलविक्षेप घालवण्याकरता तरी कर्म उपासनेची गरज नाही का? असं म्हणाल तर प्रस्तुत विषय हा ज्याच्या ठिकाणी मल आणि विक्षेप आहे तो मुमुक्षू नाहीच इथला विषय. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून मलविक्षेप दोन दोष निवृत्त केले असून स्वरूपाचं आवरण निवृत्त करण्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न झाला तो अधिकारी इथला आहे. म्हणजे सगळं जग हे असं तरी काय म्हणतात तो मुमुक्षू नाही, कारण खरं पाहिलं तर सगळं जगच मुमुक्षू आहे ना. दुसऱ्या तरंगामध्ये बोलले पूर्वपक्ष त्याला काय म्हणतात प्रौढीवादाने ग्रंथकार, सगळं जगच मुमुक्षू आहे. कोणाला वाटत नाही माझं दुःख जावं? सर्वांनाच वाटतं. कोणाला वाटत नाही मला आनंद प्राप्त झालेला माझ्यापासून दूर होऊ नये? सर्वांना वाटतं. याचा अर्थ सगळं जगच काय? मुमुक्षू आहे. पण तिथे एक वाक्य बोलले तर जरी मुमुक्षू असले तरी मुमुक्षूने मुक्ती प्राप्त करण्याकरता जे श्रवणादी साधन करावे त्यात ते प्रवृत्त नाही. ते काहीतरी त्रिविध उपाय, 3 दुःखाची निवृत्ती करतात, त्रिविध उपाय करण्यामध्येच ते रत असल्यामुळे ते या ग्रंथाचे अधिकारी नाही. मग असं जर पाहिलं तर इथला मुमुक्षू कोणता आहे? ज्याने निष्काम कर्म निष्काम उपासना करून मल नावाचा दोष अंतकरणातला पूर्वीच निवृत्त झालेला आहे, मल विक्षेप, तो मुमुक्ष घेतल्यामुळे त्याला अंतकरणाचा मल निवृत्त करण्याकरता तरी कर्माची आवश्यकता आहे का? आता नाही. त्याने उलट कोणत्या साधनामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे? आत्मावरे द्रष्टव्या, श्रोतव्या, म्हणतव्या, निधिध्यासितव्या या पुढच्या साधनांमध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. म्हणून तो अंतकरणा ठिकाणचं मल निवृत्त करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पण एखादा म्हणेल जाऊ द्या, सगळ्यात महत्त्वाचा आज्ञानरूपी मल तरी निवृत्त करायचा आहे ना त्याला. आज्ञानरूपी मल तर त्याच ठिकाणी आहे की नाही अजून, म्हणून तर तो मुक्त झाला नाही. मग आज्ञानरूपी मल निवृत्त करण्याकरता तरी त्याला कर्म करण्याची आवश्यकता आहे. म्हणले मग आज्ञानरूपी मल म्हणत असेल तर कर्म आणि आज्ञानरूपी मल वदत व्याघात दोष आला. कारण कर्म म्हणलं तर क्रिया आहे ना, आणि आज्ञान म्हणलं तर त्याचं निवृत्तीचं साधन कोण आहे? ज्ञान आहे. ज्ञान कर्म नाही. म्हणूनही म्हणजे आज्ञानरूपी मल निवृत्तीचं साधन ज्ञान आहे, नक्की कर्म किंवा उपासना. म्हणून देखील कर्म उपासना मोक्षात साधन नाही. कशाकरता? म्हणून दोषापनयन स्वरूपाचा संस्कार करण्याकरता तरी कर्म उपासनेची आवश्यकता मुमुक्षूला असेल तर असं म्हणता येईल का आता? कारण त्याला आत्म्याच ठिकाणचं मल निवृत्त करायचं नाही, आत्मा नित्यशुद्ध आहे. अंतकरण ठिकाणचं मल निवृत्त करण्याची आवश्यकता नाही, कारण ते त्याने अगोदर केलेलाच आहे. म्हणून तर तो इकडे वळाला. आणि आज्ञानरूपी मल म्हणाल तर तो ज्ञानाने निवृत्त होईल, न की दोषापनयन स्वरूपाच्या संस्काराने. ठीक ना. आता दुसरा संस्कार कोणता राहिला होता? गुणाधान स्वरूपाचा संस्कार. मग आत्म्याच ठिकाणी गुणाधान स्वरूपाचा संस्कार मुमुक्षूला करायचा असं म्हणाल तर आत्म्याच ठिकाणी गुणाधान स्वरूपाचा संस्कार करायचा म्हणणं आणि आत्म्याला निर्गुण म्हणणं नाही का वदत व्याघात दोष? कारण आत्मा निर्गुण असेल तर गुणाधान नाही, आणि गुणाधान करत असेल तर निर्गुण नाही. आता एखादा आपली पताका असते ती पूर्वीची पांढरीच असते, आणि मग त्या गेरूमध्ये कावामध्ये आपण बुडून तिला काय करतो? भगवी वर्णाची करतो. किंवा एखादा पांढरं वस्त्र असतं त्याला तांबड्या रंगामध्ये बुडवलं की त्याला तांबडा रंग वरून प्राप्त होतो. पण मग हा गुणाधान स्वरूपाचा संस्कार आहे. पण आत्मा निर्गुण आहे, अशब्दम अस्पर्शम अरसम अघ्राणम रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया ते किर अनाम अजाती माझे अविद्या वर्ग नामरूप संबंधू जातिक्रिया भेदू आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही ते किर अनाम अजाती माझी अविद्या वर्गाची राती ते ओळखया श्रुती खुन केली. असं म्हणताना तो निर्गुण सांगितला का गुणवान सांगितला? निर्गुण सांगितला. मग त्याच ठिकाणी गुणाधान स्वरूपाचा संस्कार म्हणता येईल का? नाही. म्हणजे कर्म त्याला कर्मापासून एकंदर किती फल प्राप्त होऊ शकतात? आता बोला ना एकदा. 5. पहिला उत्पत्ती, मुमुक्षूला त्याची अपेक्षा आहे का? त्याची सिद्धी आहे का? नाही. दुसरा नाश, त्याची तरी सिद्धी आहे का? प्राप्ती तीही नाही. विकार तोही नाही, निर्विकार आत्मा असल्यामुळे. आणि संस्कार तोही नाही. कसा? हे आता क्रमाने सांगतात. आपण एक भाव बघितला तेवढ्या या परिच्छेदातल्या पंक्ती आपण वाचून घेऊ. म्हणजे
आतापर्यंत काय बघितलं आपण, म्हणजे आग्रत देवानी स्वप्नामध्ये केलेले 3 प्रश्नापैकी 2 प्रश्नाचे उत्तर झालेत. मी कोण? तर सच्चिद आनंदरूप असणारं ब्रह्मत्व आहे. जगताचा कर्ता कोण? ईश्वर आहे. तो कसा आहे? सर्वज्ञ, सर्वशक्तिवान, सर्वतंत्र, स्वतंत्र आहे. व्यापक आहे का परिचिन्न आहे? म्हणले आत्मश्रयादी सगळे दोष येतात परिचिन्न मानल्या तर, म्हणून तो व्यापक आहे. आणि जीव ईश्वरून भिन्न आहे का अभिन्न आहे? तर तत्वतः तो अभिन्नच आहे. म्हणजे जीव ईश्वराहून अभिन्न आहे, उपाधी रूपाने ते भेद प्रतीतीला आला तरी. असं द्वितीय प्रश्नाचं उत्तर झालं. आणि तृतीय प्रश्न चालू आहे, मोक्षाला हेतू कोण? तर काल आपण 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये बघितलं, मोक्षाला हेतू कर्म किंवा उपासना नाही. म्हणजे बंध निवृत्तीला हेतू कर्म किंवा उपासना कधी म्हणता आली असती? बंध जर सत्य ठरला असता तर. पण बंध आद्यस्थ असल्यामुळे त्याची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होईल, न की कर्म किंवा उपासनेने. असा विचार आपण 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये केला. पण याला काय म्हणतात? अभिपेत्य परिहार. जरी तुम्ही कर्म किंवा उपासना मोक्षाला हेतू नाहीच आहे पण मानले, तर कर्माचं फल, कर्म म्हणजेच उपासना, उपासना म्हणजेच कर्म. कारण आपण आत्ताच बोललो की उपासना सुद्धा एक मानसिक कर्म आहे. आणि मग त्या कर्मरूप उपासना किंवा उपासनरूप कर्माने कर्त्याला किती फलं प्राप्त होतात? 5. आणि ते 5ही मुमुक्षूला कसे अनुपयुक्त आहे, उपयोगाचे नाही, हा विषय सांगून कर्म किंवा उपासना ही मोक्षाला साधन नाही कसं ते ग्रंथकार सांगतात. तरंग 6वा परिच्छेद 46 क्रमांकाचा, मोक्षाचे साधन कर्म नाही, काय बोलतात ते पहा. आणि जर कर्माचे फल मोक्ष आहे असे म्हटले, एखादा म्हणेल कर्माचं फल काय आहे? मोक्ष आहे. मोक्ष कशाचं फल आहे? नाही आहे ज्ञानाचं, पण जसं आता अभिपेत्य परिहाराने आपण बोलतो असं समजा ना. मोक्ष कशाचं फल आहे समजेल? कर्माचं. तर ते कसं शक्य नाही ते बोलतात. आणि जर कर्माचे फल मोक्ष आहे असे म्हटले तर मोक्ष कसा ठरेल? अनित्य ठरेल. म्हणले मोक्ष अनित्य का ठरेल? कारण यत् कृतकम तद अनित्यम, कर्मच अनित्य आहे म्हणून त्याचं फलही अनित्य आहे ना. आणि मग कर्माचं फल जर मोक्ष मानला तर मोक्ष सुद्धा अनित्य ठरेल. आणि मोक्ष तर नित्य आहे म्हणून कशाचं फल मोक्ष म्हणता येत नाही? कर्माचं फल. हो म्हणले पण कर्माचं फल अनित्य असतं असं तुम्ही कशाहून म्हणता? त्याकरता 2 उदाहरणं देतात. पहिलं, कृष्यादी कर्माची सस्यादी फले. कृष्यादी म्हणजे शेती आणि सस्यादी म्हणजे धनधान्य, अन्न वगैरे. शेती केली तर आपल्याला धान्य पिकवता येतं. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस असं आपण म्हणतो. कृष्यादी कर्माची सस्यादी फले नित्य का अनित्य? अनित्य आहेत. तसंच पारत्रिक भोगाकरता केले गेलेलं यज्ञाधिक कर्म, तशीच यज्ञाधिक कर्माची स्वर्गाधिक फले ते देखील अनित्यच आहे. म्हणजे प्राप्त होणारा यज्ञरूपी कर्माने स्वर्गफल असेल किंवा शेतीरूपी कर्माने धनधान्य असेल, हे दोन्ही फलं काय? अनित्यच आहे. का? त्यांचं साधन असणारं कृष्याधिक कर्म किंवा यज्ञाधिक कर्मच मुळात अनित्य आहे म्हणून. तसं यज्ञाधिक कर्म, तसं कर्माचं फल जर मोक्ष मानला तर मोक्ष कसा होईल? अनित्य. कशाप्रमाणे? त्यात कृष्यादी कर्माचं फल धान्य जसं अनित्य आहे किंवा यज्ञादी कर्माचं फल स्वर्ग जसं अनित्य आहे, तसा कर्माचं फल मोक्ष मानला तर मोक्ष कसा ठरेल? अनित्य ठरेल. तसाच मोक्षही अनित्य होईल. आणि उपासनाही मानस कर्म आहे. आता तुम्ही म्हणाल मग कर्माचं फल मोक्षाचं नाही, मोक्ष जरी नसला तर उपासनेचं फल मोक्ष माना असं म्हणाल तर म्हणतात उपासना सुद्धा काय एक मानसिक कर्म आहे म्हणून उपासनेचंही फल मोक्ष मानता येत नाही. हे आपल्याला थोडंसं ऐकताना थोडं वेगळं वाटलं तर तिथे एक एवढा अर्थ लावून घ्यायचा, साक्षात एक शब्द टाकायचा का कर्माचं आणि उपासनेचं फल मोक्ष नाही, कसं? साक्षात नाही. एवढा शब्द घेतला म्हणजे आपल्याला मनाला त्याच्या काही इजा होणार नाही किंवा आपल्याला वेगळं वाटणार नाही. ठीक ना? हां. आणि वस्तुस्थितीच आहे, वस्तुस्थितीच आहे. हो हो हा त्याचा विचार आहे. छान, त्याचा विचार. ठीक ना? हा हो. कारण पुन्हा तुम्ही निषिद्ध कर्म केलं तर पुन्हा तुमचं चित्त मलिन होणार नाही का? आणि पुन्हा तुम्ही उपासनेचा त्याग केला राहायला आहे ना, तर समजा आता कपडे किती धुतले प्रेस केले आणि पुन्हा आपण ते वापरात आणलेत तर पुन्हा ते गलिच्छ होतातच ना. तसाच प्रकार आहे. ते कर्मच अनित्य असल्यामुळे त्याचं फलही अनित्यच. तसं कर्म आणि उपासनेचं फल जर मोक्ष मानला तर तेच अनित्य म्हणले, त्यांच्या प्राप्त होणार फल देखील कसं ठरेल? अनित्य ठरेल. आणि मग ज्ञानाचं फल मोक्ष अनित्य ठरणार नाही काय? नाही ठरणार. ज्ञान कसं आहे? नित्य आहे. ज्ञान नित्य आहे. अहो म्हणले पण मग ते अनादि शांत ज्ञानाला तुम्ही म्हणता. आपण ते साधी शांत आपण 4 प्रकार बाबा करत असतात ना, अनादि अनंत
साधी शांत, साधी अनंत आणि अनादी अनंत. मग अनादी शांत तिथे कोण सांगतात? ज्ञान सांगतात आहे ना. नाही क्षमा करा, साधी अनंत. पण ज्ञानाला साधी अनंत म्हणलेलं आहे. आणि साधी हे सुद्धा वृत्तीचा त्याच्या ठिकाणी आरोप केलेला आहे. ज्ञान स्वरूपात हा अनादीचा आहे. म्हणून ज्ञान अनादी असल्यामुळे त्याचं फल मोक्ष सुद्धा काय आहे? अनादीच आहे. आणि कर्म उपासनाच अनित्य असल्यामुळे त्यांचं फल देखील काय आहे? अनित्य आहे. ठीक ना. बघा, उपासना ही मानस कर्म आहे. तिचे फल मोक्ष मानला तरीही तो अनित्यच होईल. कोणत्याही कर्म करत्यास कर्मापासून, आता कोणताही कर्म करता असेल, कोणताही म्हणताना ये लोकातला कर्म करता असेल किंवा म्हणजे ह्या लोकातल्या भोगाकरता कर्म करता असेल किंवा पारत्रिक भोगाकरता कर्म करता असेल आहे ना, तर त्या दोन्हीला यज्ञादी कर्म ही पारत्रिक भोगा करताय आणि कृष्यादी कर्म ही ऐक भोगा करताय. असा दोन्हीपैकी किंवा उपासक रूपी करता मानस कर्म करणारा करता असेल किंवा स्थूल कर्म करणारा करता असेल, या दोन्हीलाही कर्माच्या द्वारा प्राप्त होणारं फल कसं आहे? अनित्य आहे. आणि कर्माच्या द्वारा अनित्य फल किती प्रकारचं प्राप्त होतं? 5 प्रकारचं. कोणती ते सांगतात बघा. 1 उत्पत्ती, 2 म्हणा नाश, 3 थकवा निघून जातो, बाकी काही नाही, 3 प्राप्ती, 4 विकार आणि 5 संस्कार. आता उत्पत्ती म्हणजे काय? तर पदार्थाची आपत्ती उत्पत्ती असं संस्कृत विचारसागरमध्ये दिलं. उत्पत्ती म्हणजे पदार्थाची, जसं घटाची उत्पत्ती कोण करतो? कुलाल. आणि नाश म्हणजे काय? उत्पन्न झालेल्या पदार्थाला प्रहार वगैरे करून केलेला, त्या उत्पन्न झालेल्या घटावर धोंडा घातला किंवा दंड घातला किंवा वरून खाली सोडला का त्याचा होणारा ध्वंस, तो झाला नाश. म्हणजे पदार्थस्य ध्वंस त्याला म्हणायचं नाश. आणि मग प्राप्ती म्हणजे काय? तर पदार्थस्य एखाद्या पदार्थाची अप्राप्ताची प्राप्ती. जसं अगोदर पूर्वी घर नव्हतं, घर घेणं हे काय झालं? प्राप्ती. मग ही झाली प्राप्ती, अप्राप्ताची प्राप्ती. नंतर विकार म्हणजे काय? तर पदार्थस्य पूर्वरूप परित्यागेन रूपांतर आपत्ती विकार असं त्यांनी लक्षण केलं. म्हणजे पदार्थाचा पूर्वरूपाचा त्याग करून अन्य रूपाने त्याची जसं तांदूळ पहिले कडक होते आहे ना, तर ते रूप गेलं त्याचं आणि आता मृदू झालेत. पहिले तांदूळ म्हणत होता, आता भात म्हणतो. पहिला मृत्तिका म्हणत होता, आता घट म्हणतो. हा झाला विकार. नंतर संस्कार म्हणजे काय? तर ते 2 प्रकारचे म्हटलं आपण, दोषापनयन आणि गुणाधान. कपड्याचा डाग काढण्याकरता धुणं हा दोषापनयन, आणि पुन्हा त्या घोड्या निघण्याकरता त्याला प्रेस करणं हा गुणाधान. संस्कार बघा, संस्कार असे 5 प्रकार. त्यात 5 प्रकारचा उपयोग कर्मकर्त्याला कर्मापासून या 5 प्रकारचा उपयोग होतो. 1 उत्पत्ती, 2 नाश, 3 प्राप्ती, 4 विकार आणि 5 संस्कार, असा 5 प्रकारचा उपयोग होतो. त्यातला जो संस्कार आहे तो 2 प्रकारचा म्हणतात. संस्कार 2 प्रकारचा आहे. 1 मलाची निवृत्ती करणारा आणि दुसरा गुणाची उत्पत्ती करणारा. मलाची निवृत्ती करणारा म्हणजे कपडे धुणं, आणि गुणाची उत्पत्ती करणारा म्हणजे त्याला एखादा कलर देऊन पुन्हा रंग आपला प्रेस इस्त्री वगैरे करणं उदाहरणामध्ये. पण म्हणतात मुमुक्षुला या 5 पैकी कशाचाही उपयोग नाही. मुमुक्षुला ना उत्पत्तीचा, ना नाशाचा, ना प्राप्तीचा, ना विकाराचा, ना संस्काराचा. कर्मापासून प्राप्त होणारी 5 फलापैकी एकाही फलाचा मुमुक्षुला उपयोग नाही. पण नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी. मुमुक्षुला उपयोग नाही म्हणून चालेल का? सिद्ध करावं लागेल. सिद्ध करावं लागेल. कसा उपयोग नाही ते क्रमाक्रमाने सिद्ध करतात. का नाही ते पहिले सांगतात. कारण मुमुक्षुची कर्म उपासनेने सर्व तयारी पूर्वीच होऊन तो श्रवणादी ज्ञान साधनामध्ये प्रवृत्त आहे. आता एखादा म्हणू शकतो कर्माचा आणि उपासनेचा उपयोग कसा नाही? तुम्हाला मलदोष घालायचा, काय करावं लागेल? निष्काम कर्मच करावं लागेल. विक्षेप दोष घालायचा, काय करावं लागेल? निष्काम उपासनाच करावी लागेल. आणि मग तैशी मोक्ष देईल ज्ञान. आणि उपयोग नाही कसं म्हणता? तर म्हटले इथे मुमुक्षूचा विचार चाललेला आहे. आणि कोणत्या मुमुक्षूचा विचार चाललेला आहे? ज्याने ह्या गोष्टी पूर्वीच केलेल्या आहे. निष्काम कर्म, निष्काम उपासना करून मलविक्षेप 2 दोष त्यांनी पूर्वीच ज्यांनी निवृत्त केलेले आहेत. आणि आवरण निवृत्ती करण्याकरता पुन्हा साधन चतुष्टय जो संपन्न झालेला आहे, अशा मुमुक्षूची या ठिकाणी विचार आहे. अशा मुमुक्षूचा असं तरी काय म्हणायचं? कारण सगळं जगच मुमुक्षू आहे आपण आता विचार केला तर. पण इथे श्रवणादी साधनामध्ये प्रवृत्त असणारा जो मुमुक्षू आहे आणि ज्याने हे 2 साधनं करून 2 दोष निवृत्त केलेले पूर्वीच आहे, तो मुमुक्षू जर घेतला तर त्याला आता कर्म उपासण्याचा उपयोग आहे का? जर केलं तर काय होईल? पिष्टपिशन्य आहे. जर कपडा डाग निघलेला आहे तरी साबण लावून धुतच राहिला, काय होईल? साबण संपेल, कपडाही फाटेल.
दुसरं काय होईल? म्हणजे अधिक काही फल प्राप्त होणार नाही. म्हणून म्हणतात, बोला ना. करमलेडी न्याय, हा तरी तेही म्हणता येईल असं, कारण जे फल प्राप्त झालं नाही, पण करमलेडी न्याय कसं म्हणता येईल याला? करमलेडी न्याय नाही म्हणता येणार नाही. बघा, कारण मुमुक्षुची कर्म उपासनेने सर्व तयारी पूर्वीच होऊन तो श्रवणादी ज्ञान साधनामध्ये प्रवृत्त आहे. तो आता चित्तशुद्धी किंवा स्थिरता या साधनामध्ये प्रवृत्त नाही, कारण त्याची ती साधना करून ते फल त्याला प्राप्त झालेलं आहे. तर पुढचं फल त्याला अपेक्षित आहे कोणतं? मोक्षरूपी. आणि मोक्षरूपी फलाचं साधन कोण आहे? अंतरंग साधन आहेत, श्रवण मनन निधिध्यासन. म्हणून श्रवणादी ज्ञान साधनामध्ये तो प्रवृत्त आहे. आता कसा उपयोग या पाचही साधनाचा नाही ते क्रमाने बोलतात. जसं एक, उत्पत्ती. जसा कुलालास कर्माने घटाच्या उत्पत्तीचा उपयोग होतो. कुलालाने कर्म केलं, ते माती अन्न वगैरे सगळा प्रयोग त्याने केला तर घटाची उत्पत्ती होईल. तसा मुमुक्षुला उत्पत्तीरूपी फलाचा काही लाभ नाही. कसा तो बघा, तसा मुमुक्षुच नाही, कारण मुमुक्षुला मोक्षाची उत्पत्ती करायची काय? घटाची उत्पत्ती, त्याची मोक्षाची उत्पत्ती करायची नाही, कारण मोक्ष हे त्याचं स्वरूपच आहे. म्हणून उत्पत्तीरूपी फलाचा त्याला लाभ नाही. कारण अनर्थ निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीरूप मोक्ष आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? कारण हे तरी का सांगायचं? कारण 21 दुःखाच्या ध्वंसालाच मोक्ष मागे आपण पाहून आलो. कोणाच्या मतात? न्यायमतामध्ये आहे ना. प्रकृती पुरुषाच्या विवेकालाच मोक्ष पाहून आलो. कोणाच्या मतात? सांख्य मतामध्ये. नंतर सप्त पदार्थाच्या विवेकालाच मोक्ष म्हणतात, हेही पाहून आलो. कोणाच्या मतामध्ये? वैशेषिक दर्शनाच्या मतामध्ये. म्हणून हा त्यांचा मोक्ष नाही. किंवा स्वर्गालाच मोक्ष म्हणतात. कोणाच्या मतामध्ये? पूर्वमीमांसेच्या मतामध्ये स्वर्गप्राप्तीचेच काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. आणि वेदांत मतामधला त्या मोक्षाचा विचार इथे चालू नाही. इथे कोणता मोक्ष आहे? अनिष्टाची निवृत्तीपूर्वक इष्टाची प्राप्ती, असे दोन अंश. म्हणजेच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. आणि हे सुद्धा म्हणणं कसं आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणताना नित्य निवृत्ताची निवृत्ती आहे, आणि परमानंदाची प्राप्ती म्हणताना सुद्धा नित्य प्राप्ताचीच प्राप्ती आहे. फक्त मग म्हणता तरी कशाला? तर मध्यंतरी भ्रम झाला, तो भ्रम घालवण्याकरता हे शास्त्राचं बोलणं आहे. वस्तुस्थिती तशी नाही. म्हणून म्हणतात, कारण अनर्थाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीरूप मोक्ष आहे. जशी रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती नित्य सिद्ध आहे. रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती नित्य सिद्ध नाही का? पण तरी सुद्धा सर्पाची निवृत्ती झाली असा व्यवहार घडतो की नाही? काय व्यवहार घडतो? मध्यंतरी आपल्याला भ्रम झाला म्हणून. मग आत्म्याच्या ठिकाणी अनर्थाची निवृत्ती ही नित्य सिद्ध आहे. आणि आत्मा कसा आहे? परमानंद स्वरूप आहे. म्हणजे अनर्थाची निवृत्ती नित्य सिद्ध असल्यामुळे अनर्थाची निवृत्तीरूपी उत्पत्ती नाही म्हणा. आणि परमानंद आत्म्याचं स्वरूप असल्यामुळे परमानंदाची प्राप्तीरूपी उत्पत्तीचा उपयोग नाही. म्हणून परमानंद प्राप्ती ही नित्य सिद्ध आहे. या रीतीने मोक्ष कसा आहे? मग सर्प जसा रज्जूच्या ठिकाणी निवृत्त कसा आहे? स्वभाव सिद्ध आहे. तसं मोक्ष आत्मस्वरूप, मोक्ष म्हणजे मुमुक्षूला प्राप्त होणारा मोक्ष हा स्वस्वरूपाच्या ठिकाणी कसा आहे? स्वभाव सिद्ध आहे. आणि स्वभाव सिद्ध असल्यामुळे घट जर स्वभाव सिद्ध असतं तर त्याची उत्पत्ती करावी लागली नसते. पण तो स्वभाव सिद्ध मूर्तिकेत घट नाही, तो निर्माण करावा लागतो कुलाला. तसं मोक्ष जर स्वभाव सिद्ध नसतं तर त्याची उत्पत्ती करावी लागली असती. पण मोक्ष कसा आहे? स्वभाव सिद्ध आहे, म्हणून त्याची उत्पत्ती करावी लागत नाही. म्हणून उत्पत्तीरूपी कर्माचं फल जो पहिला अंश आहे तो मुमुक्षूला ग्राह्य नाही, किंवा त्याचा उपयोग मुमुक्षूला नाही. काही वाटलं तर बोला बरं का. या रीतीने स्वभाव सिद्ध मोक्षाची कर्माने उत्पत्ती होणार नाही. तसेच वेदांत, आता आपण बोललो ना की मग असं जर तुम्ही म्हणतात वेदांत श्रवण करणं हे कर्म नाही का? श्रवण इंद्रियाने ऐकतो आणि मग हे कर्म करताना मग कसं म्हणता का कर्माचा उपयोग मोक्षाला नाही? म्हटले हे जरी कर्म आम्ही केलं तर मोक्षाच्या उत्पत्ती करता नाही, तर भ्रमाच्या निवृत्ती करताय, ते आता बोलतात. कर्तव्य नाही असा निश्चय होण्याकरता श्रवण सांगितलं आहे. श्रवण म्हणजे काय? श्रवणात एवढंच कळतं, तो नित्यमुक्त त्याला असं नाही, मोक्षाची उत्पत्ती होते असं नाही, अनर्थाची निवृत्ती होते असं नाही. श्रवणामध्ये एवढंच कळतं की आत्मा नित्यमुक्तच आहे, त्याला मुक्त करायचा नाही, अनर्थ त्याच्या ठिकाणी नित्य निवृत्त आहे असा फक्त बुद्धीचा निश्चय होतो. फक्त आत्मा नित्यमुक्त आहे, त्यास इतकिंचितही कर्तव्य नाही असा निश्चय होण्याकरता श्रवण सांगितलं आहे. श्रवणात फक्त आपल्या ठिकाणी असणारा जो भ्रम आहे की नाही, अज्ञान आहे, ते अज्ञान निवृत्त होतं का त्या ठिकाणी. म्हणजे आपलं अज्ञान नित्य म्हणजे अज्ञान नित्य निवृत्तच आहे
असा निश्चय होतो आणि परमानंद हे माझं स्वरूपच आहे असा निश्चय होतो. ह्या अशा निश्चयाने कर्तव्य भ्रांती निवृत्त होते. त्याच्यामुळे तर मला काही कर्तव्य आहे, मला काही कर्तव्य आहे, ही कर्तव्य भ्रांती फक्त त्या कर्तव्याचा जो भ्रम आहे इथे कर्तव्यतेचा तो भ्रम फक्त निवृत्त होतो. वेदांत श्रवण करूनही ज्यांना कर्तव्यता प्राप्ती होते त्यांनी तत्व जाणलेच नाही असे निश्चयाने समजावे. जर एखाद्याने वेदांत श्रवण करून अजून जर तो म्हणत असेल माझं आता श्रवण झालं, मी मुक्तही झालो, पण मला अजून करायचे जगाच्या कल्याणात संताच्या विभूती किंवा काय बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून मला तेवढंच फक्त आता कर्तव्य आहे, याचा अर्थ त्याला ज्ञान झालं नाही. आपण नेहमी चिंतन करतो ज्ञानामृतेने तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम आस्ति चेत न सतत्ववित. ज्ञानामृताने तृप्त झालेल्या पुरुषाला कोणतेही कर्तव्य नाही. आस्ति चेत, आणि जर त्याला काही कर्तव्य म्हणेल तर न सतत्ववित, तर तो काही तत्वज्ञानी नाही. म्हणून नित्य निवृत्त अनर्थाची निवृत्ती आणि नित्य प्राप्तानंदाची प्राप्ती हेच वेदांत श्रवणाचे फळ आहे असे सुरेश्वराचार्यांनी आपल्या निष्कर्मी सिद्धी ग्रंथात सांगितले आहे. याचा अर्थ काय झाला? श्रवणाचं फळ काय? नित्य निवृत्त असणाऱ्या अनर्थाची निवृत्ती आणि नित्य प्राप्त असणाऱ्या परमानंदाची प्राप्ती हे श्रवणाचं फल आहे. का काही त्यांनी हे केलं, काही निवृत्त केलं आहे का, काही प्राप्त केलं आहे का? काहीच नाही. कर्माचे फल मोक्ष सांगितले नाही. नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथामध्ये हे फक्त काय आहे, थोडक्यात काय श्रवणामध्ये आपला वेडेपणा कळतो आणि आपलं वास्तवता काय आहे तेवढी कळतं. ह्याच्यामध्ये काही प्राप्त होतं असं नाही, निवृत्त होतं, पण मी अप्राप्ताची प्राप्ती समजत होतो, करायची असं समजत होतो. निवृत्त असणारा संसार मला निवृत्त करावा असं वाटत होतं. हा माझा काय होता? भ्रम होता. मला करायचं म्हणजे माझ्या ठिकाणी कर्तव्यबुद्धी होती. आता श्रवणातमध्ये मला हे कळलं की आत्मा असंग निर्विकार आहे, त्याच्या ठिकाणी संसार नित्य निवृत्त आहे आणि परमानंद प्राप्त करायचा नसून ते माझं स्वतःचं स्वरूपच आहे. आता त्याला कर्तव्यता भ्रांती राहील का? कोणतीच नाही. कर्माचे फल मोक्ष सांगितले नाही. कर्माचं फल मोक्षरूप फल कर्माचं शास्त्राने सांगितलेलं नाही. म्हणून मोक्षोत्पत्तीरूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. आता मुमुक्षूला मोक्ष उत्पन्न करणं हे ज्याचं स्वरूप आहे असं कर्म त्याच्या काय उपयोगाचं आहे का? नाही. म्हणजे कर्म करून मोक्षाची उत्पत्ती करायची. मोक्षोत्पत्ती रूप फल म्हणजे काय? कर्माच्या द्वारा मोक्ष आपल्याला उत्पन्न करायचा अशी उपयोगिता त्या पुरुषाला आहे का? नाही. म्हणून मोक्षोत्पत्ती रूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. आता तुम्ही म्हणाल मोक्ष उत्पन्न करायचा नाही, मोक्षोत्पत्ती रूप कर्माचा उपयोग नाही, पण त्याला अनर्थ निवृत्ती रूप कर्म तरी केलं पाहिजे. तर सांगतात आता जसा दंड प्रहारूप कर्माने घटनाशरूप उपयोग होतो तसा मुमुक्षूस कर्माचा नाशरूप उपयोग नाही. आपण जर एखाद्या घटावर दंडाचा प्रहार केला तर घटाचा काय होतो? नाश होतो. तसा उपयोग होतो की नाही? मग त्या दंडाचा उपयोग झाला की नाही? घटाचा नाश आहे का? त्या ठिकाणी ते प्रहाररूप जे कर्म आहे त्यांनी काय केले? त्या घटाचा नाशरूप उपयोगिता त्या कर्त्याला झाली. तसा मुमुक्षूस कर्माचा नाशरूप उपयोग होत नाही. मुमुक्षूने कर्म केलं म्हणजे त्याचा काय होईल? बंधाचा नाश, बंध नाशरूपी जे बंध नाश रूप काय फल, ते बंध नाशरूप उपयोगिता त्या कर्माची त्याला अपेक्षित आहे का? नाही. मुमुक्षूस कर्माचा नाशरूप उपयोग होत नाही. मुमुक्षूस बंधाचाच नाश करायचा आहे, आणण्याचा नाही. मुमुक्षूला काय करायचं आहे? बंधाचा नाश तर करायचा आहे, पण तो बंध तर आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या असल्यामुळे आत्मज्ञानानेच त्याचा नाश होणार. तो बंध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मिथ्या आहे आणि मिथ्या पदार्थाचा नाश कर्माने होतच नाही, तो अधिष्ठान ज्ञानानेच होतो. म्हणून कर्माने नाशरूप उपयोग होत नाही. क्रिया केली आणि त्या क्रियेच्या द्वारा त्याला नाशरूप उपयोग तरी होईल का? मुमुक्षूला नाही. आता प्राप्तिरूप उपयोग. आता गमनरूप कर्माने ग्रामप्राप्तिरूप उपयोग होतो तसा कर्माने मोक्षप्राप्तिरूप उपयोग होईल असेही म्हणणे बरोबर नाही. ते म्हणतात आपण गमनरूपी कर्म केलं, गेलो आपण एखाद्या ठिकाणी, तर त्या गावाची प्राप्ती हे झाली की नाही आपल्याला? गमनरूप कर्माचा उपयोग झाला की नाही? ग्रामप्राप्तिरूप उपयोग झाला. तसाच या ठिकाणी मोक्षप्राप्तिरूप उपयोग हा कर्माच्या द्वारा मुमुक्षूला होईल. कर्म केलं तर काय होईल? त्याला मोक्ष प्राप्तिरूप उपयोग होईल असं म्हणाल तर ते म्हणणं बरोबर नाही. कारण का? मोक्षप्राप्तिरूप उपयोग जर करायचा झाला, मोक्षप्राप्ती जे करायची तर त्या कोणाचा मोक्ष करायचा? आत्म्याचा. पण आत्मा नित्यमुक्त आहेच आहे. आत्मा काय आहे? नित्यच मुक्त आहे. मग कर्माचा त्याला मोक्षप्राप्तिरूप उपयोग होईल का?
नाही. त्याला अपेक्षित आहे का? नाही. तर त्याला मोक्षाची प्राप्ती म्हणणे बरोबर नाही. जर आत्मा नित्य मुक्तच आहे, त्या आत्म्याला पुन्हा मोक्षाची प्राप्ती झाली हे म्हणणं बरोबर नाही. ज्याला बंध असेल त्याला मोक्ष म्हणणे संभवते. ज्याला बंध असेल तर बंध सापेक्ष मोक्ष म्हणणार. पण इथं काय बंधनाची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे. मग त्याला प्राप्तिरूप उपयोग आहे का कर्माचा? आत्म्याला बंध केव्हाच नाही, म्हणून मोक्ष प्राप्तिरूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. मग मोक्ष प्राप्तिरूप हा उपयोग कर्माच्या द्वारा मुमुक्षूला होतो का? नाही. आता हे 3 झाले. कोणतं? उत्पत्तीरूप काय मोक्षोत्पत्तीरूप उपयोग नाही, अनर्थ निवृत्तीरूप उपयोग नाही आणि मोक्ष प्राप्तिरूप देखील उपयोग नाही. आता 4थं सांगतात. आता जसा पापरूप कर्माने अन्नाचा विकाररूप आपलं पाकरूप आता जसा पाकरूप कर्माने अन्नाचा विकाररूप उपयोग पाचकास होतो, तसा कर्माने विकाररूप कसलाच उपयोग मुमुक्षूस होत नाही. आता आपण पाक म्हणजे स्वयंपाक करणं, शिजवणं वगैरे याच्याद्वारा काय होतं? अन्नाचा विकाररूप उपयोग होतो. अन्नाच्या ठिकाणी विकार होतो. अन्न जर कडक असेल, ते जर आपण त्याचा पाक केला तर ते काय होतं? मृदू होतं, मधुर होतं. असा त्याचा विकाररूप उपयोग होतो की नाही? पाकरूप कर्माचा अन्नाच्या ठिकाणी काय होतो? विकाररूप उपयोग होतो. कोणाला होतो? पाचकास, जो अन्न शिजवतो त्याला त्याचाही उपयोगिता आहे. तसा कर्माने विकाररूप कसलाच उपयोग मुमुक्षूस होत नाही. तसा कर्माच्या द्वारा कोणताही विकाररूप उपयोग ह्या मुमुक्षूला होत नाही. का होत नाही? कारण अन्य कोणताच विकार आवश्य नाही. जर आत्म्याच्या ठिकाणी प्रथम बंध स्वीकारला असता आणि मोक्षदशेत चतुर्भुजादी विलक्षण रूप प्राप्तीचा स्वीकार केला असता तर अन्य प्राप्तिरूप विकाराचा मुमुक्षूस उपयोग झाला असता. परंतु अन्यरूप प्राप्तीचा आत्म्याच्या ठिकाणी विकारच नाही, म्हणून कर्माने विकाररूप विकाराचाही मुमुक्षूस उपयोग नाही. आता सांगतात कर्माने विकाररूप कसलाच उपयोग मुमुक्षूला नाही. कारण का नाही? तर अन्य कोणताच विकार आवश्यक नाही. आत्म्याच्या ठिकाणी विकार करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. का नाही? तर आत्म्याच्या ठिकाणी बंध असता, बंध जर स्वीकारला असता तर मग मोक्षदशेमध्ये कोणता तरी विकार, कारण काय? बंध कसा आहे? सत्य आहे, तो स्वीकारला. आणि मग मोक्षाचं स्वरूप काय म्हणलं असतं? परमात्म्याचं आपल्याला सलोकता, समीपता, सायुज्यता ह्या मुक्ती प्राप्त होतील. मग त्याच्यामध्ये सायुज्यामध्ये काय होईल? आपण परमात्म्याच्या एक तर लोकाला जाऊ किंवा परमात्म्याच्या जवळ जाऊ, समीपता, किंवा परमात्म्यासारखी काही शक्ती त्याच्या कृपेने प्राप्त होईल, सार्ष्टी, जसं त्या विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली तशी. किंवा तिसरं काय सांगितलं? समीपता, सारूप्यता, परमात्म्यासारखं आपल्याला स्वरूप येईल. किंवा सायुज्य म्हणजे एकदम त्याच्यासारखं चतुर्भुज रूप आपल्याला प्राप्त होईल. हा विकार आहे की नाही याच्या ठिकाणी? मग विकाररूप प्राप्तीचा उपयोग होईल का? तो मुमुक्षूला अपेक्षितच नाही. कारण त्याच्या दृष्टीने ठरलेले जे जे काही आकाराला आलेले आहे ते सर्व काय आहे? अनित्य आहे. त्या असा विकाररूप उपयोग त्याला अपेक्षितही नाही. म्हणून अन्य प्राप्तिरूप विकाराचा मुमुक्षूस उपयोग झाला असता. पण त्याने जर मोक्षाचं स्वरूप असं मानलं असतं का चतुर्भुज रूपाला प्राप्त होणं, पण तसं मोक्षाचं स्वरूप तो मानतो का? ज्या ठिकाणी अनर्थाची नित्यनिवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, अशा प्रकारचा जो केवल मोक्ष आहे, निर्विशेष अशा प्रकारचा केवल असा जो मोक्ष आहे तर ते मोक्षाचं स्वरूप त्यांनी मानले. त्यांनी काही विकाररूप मोक्ष मानलेला नाही. त्यामुळं अन्य रूप प्राप्तीचा आत्म्याच्या ठिकाणी विकारच नाही. त्याच्या दृष्टीने आत्मा कसा आहे? निर्विकार. त्यामुळे त्याला अन्य विकार प्राप्त व्हावा अशी त्याची अपेक्षाच नाही. म्हणून कर्माने विकाररूप विकाराचाही मुमुक्षूस उपयोग होत नाही. म्हणून कर्माने काही विकाररूप उपयोग होईल असंही नाही. आता राहिला संस्कार. तर ते सांगतात आता जसा वस्त्रात क्षालनरूप कर्माचा मलनिवृत्तीरूप संस्कार होतो तसा मलनिवृत्तीरूप संस्काराचाही मुमुक्षूस उपयोग होत नाही. आता वस्त्राला क्षालन म्हणजे धुतलं आपण तर त्याच्यात मलाची निवृत्ती होते की नाही? तसं म्हणजे दोषापनयन हा एक संस्कार आहे की नाही? त्याच्यामुळे मलाची निवृत्ती होते. पण तसा मलनिवृत्तीरूप संस्काराचाही मुमुक्षूस उपयोग नाही. का नाही? त्याचं कारण सांगतात. कारण अन्य मलाची निवृत्ती तर मुमुक्षूस वांछित नाही. अन्य मलाची म्हणजे मलविक्षेप वगैरे याची तर निवृत्ती त्यांनी पूर्वीच केलेल्या कर्माने ती निवृत्त झालेलीच आहेत. जर आत्म्याच्या मलाची निवृत्ती म्हणावी तर त्याच्या ठिकाणी मलच नाही. कारण आत्म्याच्या मलाची निवृत्ती करायची, आत्मा कसा आहे? निर्मल आहे. मग त्याच्या ठिकाणी मल प्राप्त नाहीच आहे, तो नित्यशुद्ध आहे. आता अंतःकरणगत पाप मलाची निवृत्ती तर मुमुक्षूची झालेलीच आहे. आता ते म्हणाल आत्मा निर्मल आहे म्हणून त्याच्या मलाची निवृत्ती करायची नाही, दोषापनयन करायचं नाही. पण तुम्ही म्हणाल का अंतःकरणात तर दोष आहेत ना, त्या दोषांचा तरी निराश
केला पाहिजे. तर ते सांगतात अंतःकरणात पाप मलाची निवृत्ती मुमुक्षूची झालेलीच आहे. अंतःकरणातील पापरूपी मलाची निवृत्ती झाली मागं निष्काम केलेल्या कर्म आणि उपासनेमुळं. अशाच मुमुक्षूचा प्रस्तुत विचार आहे. हे कोणाला चालले? उगीच सर्व लोकांना घेऊन चालले का? मुमुक्षूसाठी चालले, मुमुक्षूसाठी चालले. मुमुक्षूच्या अंतःकरणातल्या सर्व मलाची निवृत्ती झालेलीच आहे. म्हणून त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी पापाचा संभवच नाही. पाप किंवा पाप म्हणजे पाप वासना किंवा मल, त्याच्या ठिकाणी पाप वासना राहिलेल्याच नाहीत. तर त्या मुमुक्षूच्या ठिकाणी त्याचा पापाचा निराकरण करण्याचा काय आहे? असंभव आहे. त्याला ते करायचं पण नाही. आता जर अज्ञानरूप मलनिवृत्ती कर्माने होते असे म्हणावे तर अज्ञानाच्या विरोधी कर्म नाही, ज्ञानच आहे. आता तुम्ही म्हणाल अहो हे मलन विक्षेप दोष नाही, पण अंतःकरणाच्या ठिकाणी आवरण नावाचा दोष आहे की नाही, तर तो निवृत्त करायचा. त्याच्यासाठी तरी त्यांनी कर्म उपासना केली पाहिजे असं जर कोणी म्हणेल तर अज्ञान नावाचा एक दोषच आहे की नाही? मग त्याची निवृत्ती, अज्ञान हा दोषच आहे. मग दोषापणे संस्कार केला पाहिजे. कोणता? कर्मरूप आहे की नाही? कर्मरूप संस्कार त्याला उपयोगाला पडेल, परंतु तोही उपयोगाचा नाही. कारण या ठिकाणी अविद्या जो दोष आहे, तर जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने. अविद्येच्या विरोधी ज्ञान आहे का कर्म आहे? कर्माने अज्ञान वाढेल का कमी होईल? अज्ञानाच्या विरोधी कोण आहे? ज्ञान. सूर्यप्रकाशाच्या विरोधी अंधकार असल्यामुळं अंधकाराचा नाश हा सूर्यप्रकाशाने होईल. तसा अज्ञानाच्या विरोधी कोण आहे? ज्ञान. ज्ञानानेच अज्ञान नाहीच होईल. कर्माचा काय उपयोग आहे का? नाही. आता जर अज्ञानरूप मलनिवृत्ती कर्माने होते असे म्हणावे तर अज्ञानाच्या विरोधी कर्म नाही, ज्ञानच आहे. म्हणून कर्माने मलनिवृत्तीरूपी संस्कार मुमुक्षूस होत नाही. किती कर्म केली तर मलनिवृत्तीरूपी संस्कार तो मुमुक्षूला होणार नाही, उपयोग होणार नाही. आता तांबड्या रंगात वस्त्र भिजवले. आता तुम्ही म्हणले बा दोषापने नाही करायचं, पण गुन्हाधान तरी करायला काय हरकत आहे? संस्कार पाहिजेत. संस्काररूपी ही जी क्रिया आहे हिचा काय आहे? उपयोग मुमुक्षूला आहे असं जर म्हणाल तर तोही उपयोग नाही. कसा नाही ते सांगतात. आता तांबड्या रंगात वस्त्र भिजवले असता त्या कर्माचा उपयोग वस्त्रामध्ये तांबड्या गुणाचा संस्कार उत्पन्न करण्यामध्ये होतो. जर ते वस्त्र भिजवलं तांबड्या रंगात तर तांबडा रंग त्या वस्त्राला येतो की नाही? त्याच्या ठिकाणी तो गुण त्याला प्राप्त होतो की नाही? तसा गुणोत्पत्तीरूप संस्कार मुमुक्षूस कर्मापासून होत नाही. तसा गुण उत्पन्न करणं हाही संस्कार मुमुक्षूला होत नाही, कर्मापासून होणार नाही. का? कारण आत्मा निर्गुण आहे. आत्मा मुळात गुणोत्पत्ती करायची काय? आत्माच कसा आहे? मूळ निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी गुणोत्पत्ती म्हणणे संबंध. निर्गुण म्हणायचं आणि गुणोत्पत्ती रूप कर्माचा संस्कार त्याच्या ठिकाणी करायचं हे म्हणणंच कसं आहे? विरोधी आहे. त्यामुळं गुणोत्पत्ती रूपी संस्कार मुमुक्षूला उपयोगाचा आहे का? नाही. कर्मद्वारा काहीही उपयोगाचा नाही. अशा 5 प्रकारच्या कर्मफलाचा मुमुक्षूस उपयोग घडत नाही. म्हणून सर्व कर्म टाकून श्रवणादी ज्ञानसाधनांच्या ठिकाणीच मुमुक्षू प्रवृत्त होतो. आता 5ही प्रकारच्या कर्मफलाचा मुमुक्षूला काहीच उपयोग नाही. त्याला त्या कर्माचं फल ते अपेक्षितच नाही. प्राप्य नाही, विकार्य नाही, संस्कार्य नाही, उत्पाद्य नाही, विनाश्य नाही, गुणापनयन नाही आणि आपलं दोषापनयन नाही आणि गुणाधान नाही. कोणत्याही कर्म मुमुक्षूला या ठिकाणी अपेक्षित नाही, कारण त्याला कर्माचा त्याला उपयोगच कोणत्या रीतीनं होत नाही, ती त्याची अपेक्षाही नाही. मग काय करावं तर म्हणतात त्या मुमुक्षूची भूमिका पहा. इथं त्यांनी काय सांगितलं? हे चाललंय कोणाचं? मुमुक्षूचं चाललंय. हे काय सर्व प्रकरण ग्रंथामधलं चाललेलं आहे. हे काय आकर ग्रंथामध्ये नाही. यारे लहान थोर त्यांचा हा विषय चाललेला नाही, मुमुक्षूचा विषय आहे. म्हणून सर्व कर्मे टाकून श्रवणादी ज्ञानसाधनांच्या ठिकाणी मुमुक्षू प्रवृत्त होतो. मुमुक्षू काय करेल? कोणत्याही कर्माचा आश्रय करणार नाही. उलट विधीपूर्वक सर्व कर्मांचा परित्याग करून तो श्रवणादी अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त झालेला आहे. संन्यास्य श्रवणम कुर्यात असा तो आहे. उपासना ही मानसिक कर्मच असल्यामुळे निराळे खंडन सांगण्याची जरुरी नाही. आता कर्म नाही पण उपासना सुद्धा काय आहे? मानसिक कर्म आहे. त्यामुळे जसा कर्माचा उपयोग नाही तसा मुमुक्षूला उपासनेचाही उपयोग नाही. या रीतीने केवळ कर्म अथवा उपासना मोक्षास हेतू नाहीत. असं जर पाहिलं तर कर्म किंवा उपासना दोन्ही मोक्षाला हेतूच नाहीत. फक्त आत्मज्ञानच मोक्षास हेतू आहे. आत्मज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थ मोक्षाचं साधन कर्म नाही, ज्ञानानेच मोक्ष होतो, हे आत्तापर्यंत प्रतिपादन केलं. आता जे समसमुच्चयवादी आहेत त्यांचं मत आहे. कोणी काय म्हणतात? काही तर म्हणतात कर्मानेच मोक्ष होतो, काही म्हणतात उपासनेनेच होतो, काही म्हणतात ज्ञानानेच होतो. त्यापैकी कर्म उपासनेने होतच नाही, ज्ञानानेच होतो असं सांगितलं. आता काही लोक म्हणतात एकट्या कर्माने एकट्या उपासनेने मोक्ष होणार नाही, पण कर्म उपासना यांचं जे समुच्चय म्हणजे दोघांचं जे युग्म आहे, हे दोघांनी मिळून मोक्ष व्हायला काय हरकत
हरकत नाही किंवा मोक्ष होतो, यांना म्हणतात समसमुच्चयवादी. आचार्यांचं मुख्य जे आता आपण भाष्य पाहतच आहोत, तर त्याच्यामध्ये मुख्य समसमुच्चयवादाचं खंडन करतात आणि क्रमसमुच्चयाला आचार्य मान्यता देतात. आपला जो संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय हा वेदानुमोदित आहे, म्हणून या ठिकाणी सर्व जसं वेदांताचं विचाराची पद्धती आहे तीच पद्धती आपण जशीच्या तशी स्वीकारलेली आहे. आता वेदांत सांगतो की क्रमसमुच्चय आहे, समसमुच्चय नाही. तेच या ठिकाणी सांगतात. समसमुच्चयवाद्याचे मत, समसमुच्चयवाद्याचं मत म्हणजे काय, तर कोणी कर्म उपासनासहित ज्ञान मोक्षासहित आहे असे म्हणतात, त्यांचे म्हणणे असे आहे की उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.